हॅलो एव्हरीवन, मी अंजली रवींद्र बर्गे विदर्भ आयच्या प्लॅटफॉर्मवरती राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 याच्या सगळ्यात महत्त्वाचा जो आपला वर्णनात्मक पेपर आहे त्याच्यामधल्या निबंध लेखन या कौशल्यासाठी मी इथं उभी आहे. तर मी स्वतः STI 2021 ASO 2021 तसेच मी मंत्रालयामध्ये काम पण केलेलं आहे 9 महिने, नंतर उपशिक्षणाधिकारी 2021 आणि ह्याच्यानंतर सध्या BDO क्लास 1 22मधून माझं सिलेक्शन आहे. तर मला ही निबंध लेखन हा अप्रोच बिल्डिंग आपण आजच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. तर मला असं वाटतं की राज्यसेवा परीक्षेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि मार्क्स ओरिएंटेड देणारा कुठला टॉपिक असेल तर तो निबंध लेखन आहे. तुम्ही विचार करा, निबंधाच्या 2 शब्दांवरती किंवा 4 शब्दांवरती दिलेल्या वाक्यावरती तुमचे 25 मार्क डिपेंड आहेत. ओके, तर हा मार्क्स कॅच करणारा टॉपिक आहे आणि जो आपल्याकडनं सगळ्यात थोडासा इग्नोर केला जातो. तर सगळ्यात महत्त्वाचा ह्याच्यामध्ये मी काय सांगणार आहे, टिप्स ट्रिक्स तर सगळ्यात असतातच सगळीकडे, पण जो माइंड मॅप्स आपण जो म्हणतो तो ह्याच्यामध्ये प्रोव्हाइड केला जाणार आहे ह्या निबंध लेखनाच्या गोष्टींमध्ये. अजून तुम्हाला सांगायचं म्हणलं तर की मार्क्स वाढतात, आपली पोस्ट मिळते, पण कुठली मिळते, इंटरव्ह्यूचा कॉल येतो का नाही, नंतर रँक कुठला ठरतो, गॅजेटेड मिळते की नॉन गॅजेटेड मिळते, हे सगळं तुमचं पेपर 1वर डिपेंड राहतं. पेपर 1चा जो सिंहाचा वाटा आहे तो आहे निबंध लेखनाचा, जो 25 मार्काचा आहे. आपण क्वालिटी क्वांटिटी वाईज जर डिसाईड केलं ना सगळ्या गोष्टींमध्ये, तर कमी 4 वाक्याचं तुम्ही 4 शब्दांचं एक्सप्लेनेशन तुम्ही एवढं मोठं केलं 25 मार्काचा, तर तुम्हाला हा मार्क मिळून जातील. अजून तुम्हाला सांगितलं की मला हाच टॉपिक इथं घ्यावासा का वाटला, तर असं म्हणलं जातं की आवड, क्षमता आणि संधी ह्या तिघांचा जर मिलाफ साधला तर ते काम उत्तम होतं. माझी स्वतःची साहित्याची आवड आहे, मला स्वतःला स्टेटमध्ये कवितेमध्ये रँक 1चं प्राईज आहे. तसेच मी सूत्रसंचालन पण केलेलं आहे, स्वतः काही गोष्टी वाचत असते, लिहित असते, स्वतः कविता करते. तर या सगळ्यांचा फायदा या निबंध लेखनाच्या बॅचमध्ये होणार आहे. अजून तुम्हाला सांगायचं तर की आपण ज्या लहानपणापासून ज्या कविता वाचतो किंवा स्वतः कविता करते, 4 ओळी असतील किंवा जे डिटेलमध्ये मटेरियल हे स्वतः ह्याच्यामध्ये प्रोव्हाइड केलं जाणार आहे या बॅचमध्ये. अजून तुम्हाला सांगायचं की जे थोर संत विभूती असतील, नॅशनल इंटरनॅशनल किंवा महाराष्ट्रामधले, तर या सगळ्यांचे जे कोट्स असतील ते आपण कसे कुठे वाढवायचे, जसे आपण डेकोरेशन म्हणतो, तर ते कसं करायचं हे पण मी ह्याच्यामध्ये सांगणार आहे. तर अशा प्रकारे खूप छान निबंध लेखनाची प्रॅक्टिस करून घ्या तुम्ही. नक्की हे लेक्चर शेवटपर्यंत बघा आणि हे तुम्हाला मार्क वाढवायला नक्कीच मदत करणार आहे. ओके, चलो नेक्स्ट. तर याच्यामध्ये बघा, विदर्भ आयस प्लॅटफॉर्मवरती अंतिम 2.0 नावाचा एक प्रोग्राम आहे. त्याच्यामध्ये 1-to-1 मेंटरशिप बॅच आहे, म्हणजे विद्यार्थ्यांशी 1-to-1 कनेक्ट होणारी ही बॅच आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 याच्या अनुषंगाने ही बॅच सुरू केलेली आहे. तर याच्यामध्ये असं वेगळं काय आहे, तर याच्यामध्ये डे वाईज स्टडी प्लॅन आहे की तुमचा रोजचा डेचा अभ्यास काय असावा त्याचा फॉलोअप घेतला जातो. तसेच तुमचं PYQ अनालिसिस घेतलं जातं, तुमचं अप्रोच बिल्डिंग ह्याच्यामध्ये सांगितलं जातं. तसेच तुम्हाला सांगते चेकबॉक्स पण आहे त्याच्यामध्ये आणि तुमचा रोजचा फॉलोअप पण या सगळ्यांच्याकडनं घेतला जातो, अधिकारी वर्ग आणि तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून. तर नक्की ही बॅच तुम्ही जॉईन करा असं मी म्हणेन. नेक्स्ट इज टेस्ट सिरीज. तर इथे बघा, विदर्भ आयस अकॅडमीने राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 आयोगाच्या धर्तीवरतीच टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे. 4 राऊंडमध्ये टोटल होणार आहे. सर्व पेपर दोन्ही माध्यमामध्ये असणार आहे, सेम टू सेम लाईक आयोग. ह्याच्यामध्ये तसेच तपासताना तज्ज्ञ शिक्षक अधिकारी वर्ग आहेत, ऑनलाईन ऑफलाईन पुण्यामध्ये होणार आहे, तसेच पुणे आणि अमरावती दोन्ही ठिकाणी होणार आहे. आणि परीक्षाभिमुख कशी असणार आहे, तर ती आयोगाच्या जसं धर्तीवरती आहे तसंच होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे रिझल्ट पण आयोगाप्रमाणे असणार आहे. तर तुम्ही नक्की जॉईन करा, तुम्हाला नक्की ह्याच्यावरती फायदा होणार आहे. आता आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे वळूयात, निबंध लेखनाकडे. ओके, येस. आता तुम्ही सांगा, निबंध लेखन आपण शेवटचा निबंध कधी लिहिला होता, आठवतं का तुम्हाला? शेवटचा निबंध आपण कधी लिहिला होता? मला आवडतं की मला असं वाटतं की ज्याने लास्ट मेन्स दिली असणार आहे त्यानंच शेवटचा निबंध लिहिला असणार आहे आणि परत दुसरा निबंध कधी तर पुढच्या मेन्सला. आपण फंडामेंटल राईट्स किंवा HRDचे बऱ्याच वेळा रिव्हिजन करतो. ते सब्जेक्ट खूप जास्त महत्त्वाचे आहेतच, ते कारण एका टिकला 1 मार्क मिळवून देतात, नो डाऊट अबाउट दॅट. पण त्या सब्जेक्टचा उपयोग करून जर आपण निबंध लिहिला तर आपले मार्क्स अजून वाढू शकतात. आलं तुमच्या लक्षामध्ये? ओके, म्हणजे निबंध लिहायचा म्हणजे काय असं खूप वेगळं करायचं का? नाही, असं काही खूप वेगळं आपण करायचं नाही, पण प्रत्येक गोष्ट वेगळेपणानं करायची आहे. आलं तुमच्या लक्षामध्ये की आता जसं मागाशी म्हणालं मी की माइंड मॅप्स, आणि ह्या माइंड मॅप्सचा वापर करताना, माइंड मॅप्सचा जेव्हा आपण वापर करतो त्याच्यामध्ये GS 1, 2, 3, 4 आणि जे आत्तापर्यंत पहिलीपासून आत्तापर्यंत जे जे आपण वाचलेलं आहे, जे जे जग आपण अनुभवलेलं आहे, जे काय आपल्याला इतिहास माहिती आहे, जो वर्तमान माहिती आहे आणि जे भविष्यातील आपण अप्रोच म्हणतो जो माहीत असणार आहे, त्या सगळ्या गोष्टींचा मिलाफ ह्या निबंध लेखनामध्ये आपल्याला करायचा आहे. आलं लक्षामध्ये? सो आपण आता पुढच्या गोष्टींकडे वळूयात की कसा तो निबंध लिहायचा, कसा तो अप्रोच बिल्ड करायचा. मी पुन्हा सुरुवातीला पण सांगितलं की
कमी वेळामध्ये आपल्याला 25 पैकी जास्तीत जास्त मार्क मिळवण्याचा हा मार्ग आहे. ओके, त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही आठवड्याचा 1-2 तास वेळ तरी, 11 तास निबंध लिहायला आणि 1-2 तास नवीन दुसऱ्या टॉपिकवरती ब्रेनस्टॉर्मिंग करायला वेळ दिला पाहिजे. लक्षात, म्हणजे आपण म्हणतो ना इनपुट आउटपुट रेशो, बाकीच्या विषयांना जेवढा वेळ देता तेवढे मार्क. तसंच ह्या विषयाला तुम्ही आठवड्यातून फक्त 2 तास द्या. लक्षामध्ये, आठवड्यातून फक्त 2 तास. आणि हो, ह्या 2 तासामध्ये 1 तास निबंध लिहायचा असतो आणि 1 तासमध्ये ब्रेनस्टॉर्मिंग करायचं. ब्रेनस्टॉर्मिंगमध्ये काय म्हणजे काय ते पण आपण माइंड मॅपमध्ये सांगणार आहोत की कसं करणार आहे. म्हणून मी बॅचच्या सुरुवातीला पण सांगितलं टिप्स, ट्रिक्स अँड माइंड मॅप्स. मी बराचसा अभ्यास करताना आणि एसएच्या वेळेस सगळ्या वेळी माइंड मॅप्स यूज करायचे. खरं टॉपिक घ्यायचा, HRDची काही स्कीम असेल त्यावेळेस पण माइंड मॅप्स यूज करायचे किंवा अल्गोरिदम यूज करायचे. ओके, शेवटी शिक्षण म्हणजे काय रे, आपण जे आतापर्यंत शिकत आलो त्याचं उपयोजन कळलं पाहिजे आयुष्यामध्ये. जेव्हा आपण माइंड मॅप्स इंजिनिअरिंगमध्ये वापरतो किंवा दुसरी कुठे वापरतो किंवा अल्गोरिदम इंजिनिअरिंगमध्ये शिकलेलो असतो किंवा आता माझं झालं म्हणून, तर मग ह्याचा उपयोजन जर मी इथं केलं तर त्या शिक्षणाचा अर्थ आहे. लक्षामध्ये. ओके, नेक्स्ट आता निबंध लेखन. आता तुम्ही सांगा निबंध म्हणजे काय. जसं मी सारांश लेखनाचं एक लेक्चर घेतलं होतं, ते ओरिएंटेशन बॅचला होतं ह्याच्या अकॅडमीच्या गेस्ट लेक्चर म्हणून, तर त्याच्यामध्ये पण मी संधी सांगितली होती. तसंच इथं पण निबंध म्हणजे काय, नि अधिक बंध. आय थिंक पेन घेते 6 मिनटं. पेन कुठे गेला, हां सॉरी. आता निबंध. निबंध म्हणजे काय, संधी केली बघा इथं. आता हे हँडरायटिंग असते निबंध, तर नि प्लस बंध. ओके, आता ह्याच्यामध्ये बघा एखाद्या विचाराला बांधून ठेवणे. पण ते कसं पण बांधायचं का आपण, नाही ना, आपल्याला गावाला जायचं असतं. आता हे उदाहरण मी सांगते की हे उदाहरण घेते ते लक्षात ठेवा. बॅग भरतो आपण व्यवस्थित पॅक करतो ना बॅग एखादी पॅक करताना. तसंच हे विचार जे आपल्याला सुचतात एखाद्या विषयानंतर ते असे एकदम सुचतात डोक्यामध्ये, पटापट न्यूरॉनचे कनेक्शन्स बिल्ड होतात. मग ते तसेच लिहायचे का, नाही. त्यांना कसं बांधायचंय, नियमांनी. कसं बांधायचंय, आपल्याला नियमांनी बांधायचंय. ओके, म्हणजेच काय, तर एखाद्या विचाराला बांधायचंय म्हणजे आपल्याला बॅग भरायची आहे गावाला जायची, पण ती कशी सूत्रबद्ध, म्हणजे आपण एक सिक्वेन्शियल, छोटे कपडे वेगळे, मोठे कपडे वेगळे, इकडे टॉवेल वेगळे आपण भरतोच ना, सेम ब्रश वेगळे वगैरे, तसंच हे नियमांनी बांधायचे. आलं लक्षामध्ये. आता याच्यामध्ये कसं माहिती आहे का, निबंधामध्ये आपण नंतर एखादं उदाहरण घेऊच, नाही असं नाही, तर त्याची संगतवार रचना असली पाहिजे. आलं लक्षामध्ये. म्हणजे निबंधाची रचना कशी असली पाहिजे, संगतवार. आपण जेव्हा एखादी आजी, आमची आजी म्हणायची बघा, एखादी गोष्ट सांगितली की बैजवार सांग, म्हणजे सिक्वेन्शियली तू सांग काय घडलं ते, शाळेत काय घडलं ते. मग ती संगतवार असली पाहिजे. त्याची व्याप्ती, आता एखादा विषय आपण घेतला तर फॉर एक्झाम्पल आपल्याला डेमोक्रेसी, लोकशाहीवरती बोलायचं आहे, तर आपल्याला चहापुरताच वेळ आहे लोकशाहीवरती बोलायला, तर आपण तेवढाच वेळ बोलणार. आपण जेवताना लोकशाहीवरती बोलू तर आपण खूप गप्पा मारू, नाश्ता करताना बोलू की थोडंसं मॉडरेट बोलू. म्हणजे त्या लोकशाहीची जी एक्सप्लेन करायची आपली व्याप्ती असणार आहे, ती व्याप्ती आपली कशावर डिपेंड राहणार आहे, कशावर डिपेंड राहणार आहे, तर आपल्या वेळेनुसार डिपेंड राहणार आहे. आलं लक्षामध्ये. म्हणजे निबंधाची व्याप्ती कशानुसार ठरणार आहे, आपल्या वेळेनुसार ठरणार आहे. हां, आता तर इथं मी तुम्हाला सांगेन की विदर्भ ॲक्च्युअली माझ्या डोक्यात आहे, म्हणजे आय एम थिंकिंग टू प्लॅन सेपरेट बॅच ऑफ रिटन, वर्णनात्मकची सेपरेट, भाषांतर, सारांश लेखन आणि निबंध लेखनाची. त्या बॅचमध्ये एसेज, मॉडेल एसेज डिस्कस केले जातील आणि एक टेस्ट पेपर पण घेतले जातील काही प्रमाणामध्ये. तर एक किती टेस्ट असतील काय असेल तुम्हाला डिटेल 1-2 दिवसात कळेलच. तर त्या बॅचमध्ये की ही वेळ कशी मॅनेज करायची, टाईम कसा मॅनेज करायचा, व्याप्ती कुठपर्यंत मर्यादित ठेवायची आणि माइंड मॅपनुसार कसा कशा लिहायच्या, तर हे मी त्याच्यामध्ये नक्कीच सांगणार आहे. आता बघा त्याची उपयोजना, म्हणजे एखादा शब्द दिला आपल्याला तर त्याची लांबी किती अभिप्रेत आहे त्या विषयाची, त्या दिलेल्या व्यक्तीला किंवा आयोगाला लांबी किती अभिप्रेत आहे. संक्षिप्त, काही गोष्टी आपण खूप एक्सप्लेन करतो. म्हणजे एखाद्या एसेमध्ये आपल्याला एखादी स्टोरी सांगायची असती, जुन्या कुठल्या काळातली किंवा आपण लहानपणी ऐकलेली, ती स्टोरी कन्साईज करता आली पाहिजे. कारण जर फक्तच तुम्ही एखादी गोष्ट लिहित राहिला त्या एसेमध्ये तर तो लेंथ वाढणार आहे. आपल्याला मर्यादा किती त्यांनी सांगितली, 400 शब्द आणि 25 मार्क्स. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला वेळ हा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे.
तो मॅनेज करायचा. त्यामुळे तुम्हाला ते संक्षिप्त पण असलं पाहिजे. अजून आपल्याला मुद्देसूदच लिहायचंय. कसं लिहायचंय? मुद्देसूद. कारण तुम्ही विचार करा, समजा आपण एखादा अग्रलेख वाचतोय, तो जेव्हा वाचतो तेव्हा त्याची लिंक का लागते आपल्याला? कारण ती लिंक जेव्हा का लागते? कारण ते मुद्दे एक सोड एक 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 मुद्द्याची लिंक लागते, म्हणून ते मुद्देसूद असावं. जेव्हा आपला एक्झामिनर, परीक्षक जो आपला मूल्यमापन करणार आहे, तो जेव्हा हा पेपर वाचत असतो तेव्हा त्याला जर मुद्देसूद मांडणी नाही, त्याला जर लिंक नाही लागली तर तुमचं इम्प्रेशन डाऊन होणारच आहे. आलं लक्षामध्ये? मग ही इम्प्रेशन डाऊन होण्यासाठी तुमची मांडणी मुद्देसूद असलं पाहिजे. तर तुमचा दृष्टिकोन, आता हा सगळ्यात मी म्हणेन की एक महत्त्वाचा टॉपिक आहे की तुमचा दृष्टिकोन कसा आहे. आता बघा, एखादा व्यक्ती आपल्याला भेटला तर आपल्याला फ्रिक्वेन्सी निगेटिव्ह होती, सारखंच निगेटिव्ह बोलते. एखादं अरे वा खूप छान वाटलं आज मी त्यांना भेटले, अरे वा मला खूप छान वाटलं आज मी त्यांना भेटलो. कारण त्या पॉझिटिव्ह वाईब जात असतात एकमेकांकडे, तसंच निगेटिव्ह पण वाईब जात असतात. एखादी व्यक्तीचा दृष्टिकोन, त्याच्या ह्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन निगेटिव्ह आहे, हा गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन पॉझिटिव्ह आहे. ही मुलामुलींच्यात पण चर्चा होते, घरात पण चर्चा होते ना. अगदी गावाकडच्या लोकांची पण, आता ह्याच भाषेत नाही पण वेगळ्या विषयात, वेगळ्या भाषेमध्ये चर्चा होतेच ना. सारखंच बाबा असं बोलतंय ते, हां असं होतं ना. मग आपला दृष्टिकोन तो खूप जास्त महत्त्वाचा आहे. तर दृष्टिकोन तुमचा जराही व्यक्तिगत दृष्टिकोन असला एसे लिहिताना लक्षामध्ये, कारण तो सब्जेक्टिव्ह आहे. तुम्हाला काय वाटतं, मला काय वाटतं एका विषयात, त्याला काय वाटतं, तिला काय वाटतं, महाराष्ट्राला काय वाटतं, एकाच विषयावरती ते सगळं ते एकत्र होणार आहे. मग तुमचा व्यक्तिगत दृष्टिकोन त्याच्यामध्ये कसा आहे? तुम्ही एखादी गोष्ट लिहिताना मानवाधिकार, स्त्री हक्क, नंतर आपलं संविधान सगळ्यात महत्त्वाचं, कुठल्याही धर्मग्रंथापेक्षा आपलं संविधान, ते डोक्यात ठेवून आपला एसे सेंट्रलाइज होतोय का? एक्स्ट्रीम या बाजूला नाही, एक्स्ट्रीम त्या बाजूला नाही, हे कंटिन्युअसली डोक्यात असलं पाहिजे. आणि हे आपण जेव्हा ब्रेन स्टॉर्मिंग करू तेव्हा ह्या गोष्टी डिटेलमध्ये सांगतील. आता फक्त एसे कसा असावा मी सांगणार आहे निबंधाचा. सेम तसंच की एखादा एसे कसा असेल किंवा त्या एसेचे उदाहरणं घेऊन ते मी बॅचमध्ये टेस्ट सिरीजच्या बॅचमध्ये सांगणारच आहे. आता बघा, इथं संविधान, नंतर मानवाधिकार. हां, तर आपला दृष्टिकोन कसा असावा? व्यापक. त्याला काय म्हणतो पण? ब्रॉड माइंडेड. काय म्हणतो? ब्रॉड माइंडेड. एखादी व्यक्ती असते खूप संकुचित विचारांची असते, त्या व्यक्तीला आपण जवळ पण घेत नाही किंवा आपण त्याच्या जवळ जात नाही. ती व्यक्ती जवळ आली तर आपण लांब जातो. सेम तसंच आयोगाच्या एक्झाममध्ये तुमचा दृष्टिकोन व्यापक दिसला, ओके, तर तुम्हाला मार्क येतील. व्यापक पाहिजे. आणि काही मी तो संकुचित नसावा. एखादं उदाहरण देताना, एखादं घडलेलं उदाहरण देता, काही बातमी सांगताना किंवा एखादी गोष्ट त्याचा फ्लो मेंटेन करता, तुमच्यात कुठेही तुमची संकुचित पणा तुमचा दिसला नाही पाहिजे. आलं लक्षामध्ये? आता तुम्हाला एक सांगायचं आहे की तर हा इथं MPSC आयोग आहे, ओके, याने इथं तुम्ही आहात, हिअर यू, ओके. आता इथं तुम्ही कसे माहिती आहे का? इथं तुम्ही ॲस्पायरंट आहात, यू आर नॉट ऑफिसर राईट नाव, ओके. किंवा पूर्वीचे पण ऑफिसर असतात ते पण पेपर देतात. तर मग तुम्ही ॲस्पायरंट असता किंवा तुम्ही ऑफिसर, सॉरी ॲस्पायरंट असता किंवा तुम्ही जर ऑफिसर असता. आता इथे एखादा विषय तुम्हाला MPSCनं दिला की ह्या विषयावर तुम्हाला निबंध लिहायचा आहे. फॉर एक्झाम्पल आता लोकशाही सुरुवातीला दिला होता किंवा इथं लोकशाही, तर ह्याच्यावरती तुमचा व्ह्यू कसा आहे? आयदर ॲस्पायरंटचा किंवा ऑफिसरचा. कारण तुम्ही त्या आयोगाला बोलायला जाणार नाही, तो तुमचा इंटरव्ह्यू मेन्स नंतरच घेणार आहे, तोपर्यंत कळणार नाही तुमची मतं. मग तुमची मतं आयोगापर्यंत पोहोचवण्याचं काम, जे तुमचे जे बॅलन्स्ड व्ह्यूज असणार आहेत ते पोहोचवण्याचं काम कोण करणार आहे? हा तुमचा निबंध करणार आहे. हा लक्षामध्ये, जो की 25 मार्काला आहे. आणि ह्याच्यातून तुमचा कसा अप्रोच आहे, गडबडीने होते, सॉरी, 25 मार्काचा आहे. मग हा तुमचं म्हणून तुम्ही कसे आहात हे कळवायचं काम तुमचा निबंध एक प्रायमा फेसी म्हणून आयोगाला करणार आहे किंवा एक्झामिनरला कळणार आहे. मग तुमचा व्यापक दृष्टिकोन पाहिजे. मी खूप छान विचार करतो आणि तुम्ही करतात छान विचार. तर मग तुमचं संविधान कसं आहे, तुमचे मानवाधिकार कसे, तुमचे स्त्रियांचे हक्क कसे, युनायटेड नेशनचं चार्टर कसे, हे जे सगळं आपण वाचलेलं आहे ते सगळं वर्ड टू वर्ड तिथं नाही आलं पाहिजे, पण ह्या सगळ्यांची मेन स्ट्रीमलाईन धरून, त्या तत्वांना धरून आपला निबंध असला पाहिजे. आलं लक्षामध्ये? ओके. तर मग ह्या निबंधाचं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि हां, जर हे मार्क आपल्याला फिच करायचे असतील तर तुम्ही आयोगाशी बोलणार आहे, तुमचा निबंध आयोगाशी बोलणार आहे, ओके. आता बघा, एखादा सेंडर असतो, एखादा रिसिव्हर असतो. मी पुन्हा हेच उदाहरण, सेंडर असतो, एखादा रिसिव्हर असतो.
तर त्याच्यामध्ये आयोगानं काहीतरी तुम्हाला एक सांगितलं आहे आणि तुम्हाला ते सेंड करायचं आहे तुमच्या शब्दांमध्ये लिहून त्या रिसिव्हरला, म्हणजे कुणाला, जो एक्झामिनर चेक करतोय त्याला. आता मग एक्झामिनर चेक करतोय त्याला तुमचा मेसेज जो आयोगाच्या टॉपिकवरती लिहायचा आहे आणि तो तुम्ही पाठवणार आहे, तो एकदम छान पोचला पाहिजे ना. तर आयोग तुमचं काय करणार आहे, त्यांचं मूल्यमापन करणार आहे. आलं लक्षामध्ये, व्हॅल्युएशन. आणि हे व्हॅल्युएशन मार्कांमध्ये होणार आहे. ओके, सो हाव युअर थिंकिंग प्रोसेस रिफ्लेक्ट्स, इट रिअली मॅटर्स अ लॉट आणि इट रिफ्लेक्ट्स इन मार्क्स नथिंग बट द वर्णनात्मक पद्धत, वर्णनात्मक ह्याच्यामध्ये पेपरमध्ये. आणि तो पेपर तुमचा रँक ठरवणार आहे, पोस्ट कुठली ठरवणार आहे आणि तुम्हाला इंटरव्ह्यूचा कॉल येणार का नाही ठरवणार आहे. आलं लक्षामध्ये. सो तुमची थिंकिंग प्रोसेस कशी तुम्हाला हे करायची तुम्हाला आता ते सायकलनुसार समजलं असेल. चलो नेक्स्ट. अरे बापरे, एकच मिनिट त्याच्यामध्ये. आता बघा, मला असं वाटतं की निबंध म्हणजे काय बघितलं, सगळं बघितलं. त्याच्यानंतर बघा एकच मिनटं. हां, मोरावाळींबींचं आमचं जे पुस्तक आहे जे सर्वात फेमस आहे, खूप छान आहे आणि असं वाटतं की ते पुस्तक एवढं छोटं आणि खूप छान प्रिसाइजली तयार करे ना, त्याच्यामध्ये सगळंच मराठी व्याकरण होऊन जातं. महत्त्वाचं म्हणजे त्या पुस्तकामध्ये रिव्हिजन खूप फास्ट होते. तर आता मी स्वतः माझं पुस्तक जवळजवळ माझ्या शाळेच्या वर्षांपासून आमच्या लायब्ररीमध्ये जे होतं तेव्हा आमच्या सरांनी ते पुस्तक सांगितलं होतं की अशा एक मोरावाळींबे सर होते आणि त्यांनी मराठी व्याकरणाचं खूप छान व्याकरण मांडलेलं आहे. तुम्हाला कधी वेळ मिळेल तेव्हा वाचा. तेव्हा काय ते पाठ्यपुस्तकातून तिकडे जायला वेळ मिळालाच नाही, आता त्याच्यामध्ये गेलो आहे. तर आमची शाळा काय अशी खूप चांगली हे नव्हती, हायफ आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतच माझं शिक्षण झालेलं आहे. आता बघा मोरावाळींबे. तर मोरावाळींबेने स्वतः निबंधाचा अर्थ काय सांगितलं आहे, तो बांधणे, त्याची जुळणी करणे आणि त्यांची गुंफण करणे. आता गुंफण म्हणजे काय, तुम्हाला सांगते की आपण हार गुंफतो किंवा एखादा गजरा तयार करतो, त्याला आपण गुंफतो म्हणतात. मग तसेच शब्द गुंफायचे आपल्याला, त्याची जुळणी करायची आणि ते बांधायचे. आता बघा, एखादा विषय दिला तर आपण तो विचार करतो. अनेक विचार आपल्याला पटकन सुचतात. जसं मी मगाशी म्हणलं लोकशाही, 1 2 3 आपल्याला कितीतरी लोकशाहीची व्याख्या ह्याने सांगितली, त्याने ती सांगितली, व्याख्या सुचली असेल आपल्याला. लोकशाहीमध्ये काय आहे, तर लोकशाहीचे प्रकार आले असतील. तुम्हाला सांगते की लोक म्हणजे काय हे पण तुमच्यामध्ये आले असेल. राज्यव्यवस्थेचे जे प्रकार आहेत ते आले असतील. नंतर मग इथली लोकशाही कशी, बाकीच्याकडची डेमोक्रेसी कशी हे पण आलं असेल. बरोबर आहे, डेमोक्रेसीचे पिलर्स आले असतील. नंतर आत्ता लोकशाहीसारखं आपली जी राज्यव्यवस्था चाललेली आहे त्याची तुमची तुलना आली असणार आहे, त्याची तुमचं स्वतःचं मत तयार होणार आहे. आलं लक्षामध्ये. आणि हे सगळं तुम्ही एखादं तुम्हाला उदाहरण वाटवणार आहे. लोकशाहीवरती समजा एखादा नेता बोलला असला तो तुम्हाला आठवणार आहे. लोकशाहीवरती एखादी कविता असली ती तुम्हाला आठवणार आहे. आलं लक्षामध्ये. एखादी बातमी आली असली ती तुम्हाला आठवणार आहे. अचानक सगळं आलं तुमच्या डोक्यामध्ये, आलंय, बरोबर आहे ना. तर मग आता तुम्ही विचारा, अनेक विचार आपल्याला काय करतात, अनेक विचार आपल्याला पटकन सुचतात. ओके, आणि त्या विचाराच्या डोक्यात एकत्र गर्दी होते. काय होते, गर्दी होते. आता जसं माझ्या डोक्यात गर्दी झाली, ह्या गर्दीचं करायचं काय, त्यांना सिक्वेन्शियली आपण लाईनने लावणार आहे. आलं लक्षात. त्या गर्दीला सिक्वेन्शियली लाईनला लावणं म्हणजे आपण त्यांची गुंफण करणार आहे, त्या विचारांची गुंफण करायची आणि ती सिक्वेन्शियली असली पाहिजे. आता बघा, डोक्यात माझ्या लोकशाहीबद्दल विचार आले. मग असं काय म्हणलं, समजा आपण चहाला भेटलो तर आपण खूप कमी बोलणार आहे, नाश्त्याला भेटलो लोकशाहीबद्दल तर थोडं जास्त बोलणार आहे, जेवणाला भेटलो तर काय मग इथपासून अतापर्यंत आपण गप्पाच मारत जाणार आहे लोकशाहीवरती. मग जेव्हा आपण दुसऱ्याला सांगतो ते आपण कसं सांगणार आहे, पद्धतशीर. कसं सांगणार आहे आपण दुसऱ्याला कसं सांगणार आहे, पद्धतशीर. जसं मी मगाशी म्हणले आमच्या आजी बैजवार असा, सेम तसंच. आणि आपले जे विचार आहेत ती गर्दी कशी असते, एकदम विस्कळीत असते, ती आपल्याला नीट लावायची. मग त्याच्यात आपल्याला एकत्रीकरण करायचंय. पण एकत्रीकरण त्या गर्दीचं असं बांधून कसं ठेवायचं, आपल्याला क्रमाने बांधायचे. तर तुम्हाला सांगते एक क्रम आहे, क्रम कुठला लक्षात ठेवायचा, एक क्रम असतो बघा.
आता आपण हळूहळू माइंड मॅप्सकडे जातोय. कुठल्याही गोष्टीचा एक उत्पत्ती असते, एक स्थिती असते आणि लय असतो. उत्पत्ती, स्थिती, लय. फॉर एक्झाम्पल कोरोनाचा होता बघा, एक उत्पत्ती होती, ती स्थिती होती, सगळ्यांना घाबरवून, तर तो लय झाला त्याचा. लक्षात. सेम तसंच विचारांचं पण, एखाद्या गोष्टीला लिहायचं ना तर त्याची बॉडी पार्ट असली पाहिजे, एक इंट्रोडक्शन असलं पाहिजे, त्याची बॉडी असली पाहिजे, त्याचा एंड असला पाहिजे. सेम त्या सिक्वेन्शियलीमध्ये आपल्याला गेलं पाहिजे. आता बघा, आपल्या गोष्टींचं झालंय डोक्यामध्ये एकत्रीकरण. आलं लक्षामध्ये? एकत्रीकरण झालं पाहिजे. जेव्हा एकत्रीकरण होतं विचारांचं, तेव्हा त्याचं काय नंतर झालं पाहिजे? वर्गीकरण. शब्द एक लक्षात घ्या, वर्गीकरण झालं पाहिजे. आणि नंतर त्याचं आपण त्या वर्गीकरणातून काय करतो? सुसूत्रीकरण. त्याचं एकत्रीकरण, वर्गीकरण आणि सुसूत्रीकरण. म्हणजे आपलं कॅरेक्टरायझेशन म्हणजे डिवाइड करायचे आपले थॉट्स. वर्गीकरण कशामध्ये डिवाइड करणार आहे आपण? इंट्रो, मेन बॉडी आणि कन्क्लुजन. ओके, आलं लक्षामध्ये? गॉट इट? आता बघा, आपल्या ह्या सगळ्या विचारांनी आपल्यामध्ये गर्दी केली. इथे एक विचार, इथे 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 लोकशाहीबद्दल खूप 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 वाटवलं आहे. मग ह्याच्यामधला जो ह्यातला कुठला पार्ट आपण इंट्रोडक्शनमध्ये टाकू शकतो? एकच मिनिट, मी पेन चेंज करते. समजा हा पार्ट आपल्याला आठवला, हा इंट्रोडक्शनचा पार्ट आहे. आला लक्षात? तो इंट्रोमध्ये टाकून द्यायचा. ह्याने पण इंट्रो करू शकतो, अजून ह्याने आपल्याला इंट्रो करू शकतो. बॉडीमध्ये आपण ह्या गोष्टी टाकू शकतो आणि एंडला आपण ही गोष्ट घेऊ शकतो. आलं तुमच्या लक्षामध्ये? आता हा झाला तुमचा मॅक्रो प्लॅन, किंवा आपण म्हणू शकतो की हा मॅक्रो प्लॅन आहे. आता आपण मायक्रोकडे जाणार आहोत, मॅक्रोपासून मायक्रोपर्यंत. म्हणजे आपल्या ज्या विचारांची गर्दी झाली त्याचं आपलं वर्गीकरण करायचं आणि ते सुसूत्रीकरण, त्याची आपल्याला मांडणी करायची. ओके, आता बघा ही स्लाइड झाली. आता बघा, ओके, आता बघा हां, आपल्याला जे तुम्हाला एक सांगते की आपल्या ज्या गोष्टी आपण त्या निबंधात घेणार आहोत, तर त्या निबंधामध्ये मगाशी पण मी सांगितलं की तुमच्या आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये जे जे विषय आले, चांगले वाईट पण येतात, नाही असं नाही, प्रत्येकाचा विषय वेगळा असतात. काही चांगले विषय तुम्ही शिकता, काही वाईट विषय तुम्ही शिकलात किंवा मला समाजात पाहायला मिळतात, ते नाही आणायचे. तुम्हाला काय म्हणलं, तुमचा दृष्टिकोन व्यापक असला पाहिजे, पॉझिटिव्ह अप्रोच असला पाहिजे, तर मग त्या गोष्टी झाल्या पाहिजेत. आणि आता बघा हां, तर ह्या ज्या बाजू आहेत, तर निबंधाच्या मध्ये वेगवेगळ्या परिच्छेदातून वेगवेगळ्या बाजू मांडलेल्या असाव्यात, विविध बाजू मांडलेल्या असाव्यात. म्हणजे तुमची विचार करण्याची क्षमता ती खूप डायव्हर्सिफाय आहे हे त्या परीक्षकाला कळू द्या. यू आर नॉट नॅरो माइंडेड, यू आर ब्रॉड माइंडेड. आलं लक्षामध्ये? असा पक्षी आहे का विहंगावलोकन करत जातो वरती आणि वरून तो खाली बघतो, तसं ब्रॉड व्ह्यूने बघत असतो, कुठं पक्षी मिळते का. सेम तसंच तुम्हाला तुमचं विहंगावलोकन किंवा तुम्हाला त्या विषयाबद्दल किती माहीत पाहिजे, तर तुम्हाला डायव्हर्सिफिकेशन माहीत पाहिजे. आलं लक्षामध्ये? ते डायव्हर्सिफिकेशन कसे असेल ते आपण पुढे बघणारच आहोत. आलं लक्षामध्ये? तर विविध बाजू परीक्षेमध्ये म्हणजे तुमचे सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, जेंडर असेल, ट्रान्सजेंडर असेल, सगळ्या बाजू तुमच्या त्याच्यामध्ये मेन्शन झाल्या पाहिजेत. आणि त्यातून तुम्ही किती व्हर्सेटाईल विचार करता, एक आधी खुर्चीत बसल्यानंतर ना एखाद्या प्रॉब्लेमवरती विचार करताना किती अँगलने विचार करतो हे त्या एक्झामिनरला ह्या निबंधातून कळणार आहे. आलं लक्षामध्ये? ओके, आता बघा ह्याचं सुरुवात कशी असावी, नंतर न त्याची मांडणी कशी असावी, त्याचं कन्क्लुजन. जसं मगाशी म्हणलं, सुरुवात, त्याची मांडणी आणि कन्क्लुजन. सुरुवात कशी असावी? व्यवस्थित. कशी असावी? सुरुवात कशी असावी? व्यवस्थित असावी. मांडणी कशी असावी? प्रयत्नपूर्वक असावी. कन्क्लुजन कसं असावं? यथायोग्य. आलं लक्षामध्ये? आणि शेवट हा तुमचा कॅची असला पाहिजे, आकर्षक. अरे किती छान एंड केलाय. एखादा माणूस भेटून गेल्यावर मग अशी म्हणलं मी, अरे खूप छान वाटलं. तसा एसे झाल्यानंतर त्याला खूप छान वाटलं, त्याला परिपूर्ण वाटलं पाहिजे एखादा विषय त्याने अभ्यास केला. 400 शब्दामध्ये लोकशाही त्याला छान कळाली. आलं लक्षामध्ये? तर हे वाटलं पाहिजे. आणि त्याला तुमच्या विचारातून फ्युचरिस्टिक अप्रोच असला पाहिजे. कुठला अप्रोच असला पाहिजे? आशादायी, फ्युचरिस्टिक. आता ते स्ट्रक्चर कसं तयार करायचं किंवा काय कसं करायचं, एखाद्या एसेचं वगैरे, ते आपण बॅचमध्ये बघूच. म्हणजे एक उदाहरण घेऊन बघता येईल त्याच्यामध्ये आपल्याला. आता बघा, एखादा विषय घेतला,
आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निबंधामध्ये ज्या काही गोष्टी असतात ना त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं विषयाची निवड. ती कशी करायची ते पण आपण शेवटी बघणार आहे की विषयाची एखाद्या निवड कशी करावी. आता आपण तुम्ही समजा एखादा विषय निवड केला आहे, ओके, तर मग निवड केल्यानंतर ना पुढे कसं, तर एखाद्या विषयाचा तुमचा ओहा आपण बरं एक काम करूया आपण इथंच बघूयात की विषयाची निवड कशी करायची. एखाद्या विषयाचा तुमचा अभ्यास सखोल असतो. 2 विषयापैकी तुम्हाला वाटतं हा बेटर आहे, हा बेस्ट आहे, बेस्ट निवडा. हा गुड आहे, हा बेटर आहे, बेटर निवडा. आणि फुल कॉन्फिडेंटली विषय निवडा. तुम्ही कन्फ्यूज होऊच नका की हा निवडू का तो निवडू. अरे माझा आत्तापर्यंत अभ्यास आहे, माझं ग्रॅज्युएशन झालं आहे, मी एवढं वाचलं आहे, मी रोज वर्तमानपत्र वाचतो, मी हा विषय छान लिहूच शकतो. आलं लक्षामध्ये. त्याच्यामुळे एकदम कॉन्फिडेंटली महत्त्वाचं कुठल्याही प्रकारे यायला घाबरायचं नाही किंवा लो फील करायचं नाही. अरे मला कसं लिहू, मला काय सुचनच झालं, मी पूर्ण ब्लँक झालं आहे, असं होतं. घाम वगैरे येतो. शेजारचा तर मुलगा भरभर 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 भर सगळं लिहितोय, मला का सुचत नाही, मला का सुचत नाही. येस, यू आर ह्युमन बिईंग, इट कॅन हॅपन. म्हणजे तर होऊ शकतं असं. पण अशा वेळेस विचार जास्त नाही करायचा. ह्याच्याबद्दल काय सुचतं तसं विचारांची गरज डोक्यात आली ना पट 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 असे पॉईंट्स काढायचे ह्याच्यावरती रिकाम्या पेजवरती. ते आपण सिक्वेन्शियली लावले. आता एखाद्या विषयाचा सखोल उहापोह पाहिजे, तर ते ह्या दोघांचा उहापोह, ह्याचा जास्त उहापोह किंवा ह्याचं माझ्या नॉलेज जास्त आहे का त्याचा नॉलेज जास्त आहे का, तुम्ही कसं ठरवणार आहे, तिथल्या वेळेवर ठरवणार आहे की मला वेळ किती. एखादा विषय ठरवला, बरेच लोक असे करतात 5-10 मिनिटं एका विषयावर विचार करायचं, नाही ह्याच्यापेक्षा मी ना ह्याच्यावर विचार जास्त करू शकतो, मग आपण परत तिकडं जायचं. आलं लक्षामध्ये. तर असं शक्यतो करू नका. एक विषय फिक्स ठेवा आणि तो घ्या, वेळेवर ठरवायचा. बरं आता तुम्ही सांगा हा विषय सखोल, ह्या दोघांपैकी सखोल, ठीक आहे हा सखोल शब्द तुम्हाला जास्त डीप वाटत असेल तर दोघांपैकी ज्याची जास्त माहिती तो निवडायचा. आता तुम्ही लक्षात घ्या हे जसं मागाशी म्हणलं तुम्हाला मी, एकच मिनिट, जसं मागाशी तुम्हाला मी म्हणलं की तो विषय तुम्हाला नॉलेज असावं, सगळ्या बाजूचं असावं. तर ते कसं असं माहिती आहे का, जो वर्तुळ आहे आपलं, अरे एकच मिनिट, हां, जे आपलं वर्तुळ आहे ते पूर्ण होणारं असावं नॉलेज आपलं. म्हणजे तुम्ही इथून जर त्याला सुरुवात करताय मस्तपैकी, असा ते डिरेक्शनने फिरते, असं फिरते, असं फिरते, इथून मधून ब्रेक नाही झालं पाहिजे ना, इथून मधून ब्रेक नाही झालं पाहिजे. ते पूर्ण फळून त्याचा काय झाला पाहिजे शेवट, म्हणजे तुमचा तो परिघ आहे ना तो तुमचा पूर्ण झाला पाहिजे. आलं लक्षात. निबंधाचा परिघ जो विषय दिलेला आहे, समजा लोकशाही, मला असं वाटतंय पुढची म्हणजे बॅचबद्दल बोलते त्याच्यामध्ये पहिला विषय मी लोकशाहीच घेऊन टाकेन. एवढ्या ह्याच्यावरती आपण लोकशाहीवर डिस्कस केले. तो कसा झाला पाहिजे, पूर्ण झाला पाहिजे, म्हणजे तुमचं नॉलेज पूर्ण असलं पाहिजे. आता तुम्ही लक्षात घ्या, काहींचं नॉलेज एका विषयावरती कमी जास्त, एखाद्या विषयावर जास्त असेल. एखाद्याचं UPSC वगैरे केलं, एथिक्स वगैरे असेल, खूपच नॉलेज असणार आहे. हा लक्षामध्ये. पण इथे तुम्हाला किती माहिती आहे, किती एखाद्या गोष्टीबद्दल माहिती आहे, ते माहीत असण्यापेक्षा हे जे वर्तुळ आहे, हा जो परिघ आहे तुमचा, तो हा जे तुमचा परिघ आहे ना तो तुमचा पूर्ण झाला पाहिजे. आता तुम्हाला खूप सारी माहिती आहे का, त्यांनी UPSC केली किंवा त्यांना खूप माहिती आहे, खूप त्यांनी माहिती लिहिली आणि त्याचा परिघच पूर्ण नाही झाला. म्हणजे सुरुवात चांगली झाली, मध्ये एवढा लिहित बसला की शेवटच नाही चांगला झाला. कोण मॅडम ते शेवट टाईमच नाही पुरला ना, मी तसं सेशन सोडून आलो. अर्थ नाही. एक कल्पना आहे, तुम्हाला 25 मार्कपैकी मार्क पाहिजे, तुम्ही ती कल्पना पूर्णच केली पाहिजे. लहानपणी बघायला आपल्याला निबंधाचे आधी एक लेखन कौशल्याचा विषय होता, कल्पना विस्तार करा. त्या कल्पनेचा विस्तार करा. मग ती कल्पना अर्ध्यात सोडून द्यायची का, नाही ना. तसंच त्या कल्पनेचा विस्तार करायचा आहे आपल्याला. तर ती कल्पना पूर्णच. आता तो मॅटर नाही करणार, एखाद्याला एवढं माहिती आहे तर ह्याच्यामध्ये एखाद्याला खूप मोठं माहिती आहे त्याने ते सर्कल असं पूर्ण केलं चालेल. एखाद्याला एवढं माहित नाही, एखाद्याला थोडंच माहिती आहे सर्कल असं पूर्ण केलं. लक्षामध्ये. पण अगदीच एकाच ओळीत करावं सुरुवात शेवट किंवा एकाच पानात, तर हे नो. लक्षामध्ये. आणि खूप जास्त माहिती जसं मग अशी सांगितलं आणि त्यांनी ते सर्कल इथंच कुठेतरी सोडून दिलं, तर शेवटच नाही झालं, नो यूज. लक्षामध्ये. नेक्स्ट, जर तुम्ही YouTube पाहता, रील्स पाहता, शॉर्ट पाहता, ओके, तर त्याच्यामध्ये कन्क्लूड होतं. एखाद्या शॉर्ट्समध्ये काय पाहिजे कन्क्लूड होऊन जातो ना, रील्समध्ये कन्क्लूड होतं किंवा यूट्यूबच्या 5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये पण एखादं गाणं कन्क्लूड होतं. लक्षामध्ये. आणि पिक्चर पण कन्क्लूड होतो. म्हणजे
पिक्चर 3 तासात कन्क्लूड होतो, एखादं गाणं 5-6 मिनिटात कन्क्लूड होतं, शॉर्ट्स 1 मिनिटात कन्क्लूड होतात, रील्स अजून काही सेकंदात कन्क्लूड होतात, कन्क्लूड होतात. म्हणजे तर कन्क्लूड होणं महत्त्वाचं आहे, पण ॲटलिस्ट तुमचं गाणं असावं किंवा पिक्चर असावं, रील्स शॉर्ट्ससारखा एवढा छोटा हिस्सा नसावा. हा लक्षामध्ये. येस. तर वी विल मूव टू द नेक्स्ट स्लाइड्स. हे झालं आता इथे. ओके, आता ह्याच्यामध्ये बघा, जो आपलं एसे आपण लिहिणार आहे तो कसा असला पाहिजे, प्रिसाइज असला पाहिजे, संक्षिप्त असला पाहिजे, महत्त्वाचं त्याच्यामध्ये नेमकेपणा असला पाहिजे. एखाद्या कल्पनेचा विस्तार करताना किंवा एखाद्या विषयावर आपण डिलिव्हर करते, तर मी ते डिलिव्हर करते, मी जर खूप फापट पसारा सांगत बसले तर तुम्हाला ऐकायला उत्साह वाटणार आहे का? नाही ना. मला तुम्हाला नेमके पॉईंट्स द्यायचेत की एसे करताना काय काय करायचं. तसंच आणि हे बऱ्याचदा होतं, जर आपण एक लेक्चर, आता मी पण अभ्यास करायचे तेव्हा पण एखादा लेक्चर बघताना जर एखाद्याने नेमकेपणाने पटपट नाही सांगितलं तर चल पुढे हे आपण करायचंच ना. सेम तसंच एक्झामिनर पण करणार आहे, तुम्ही पण करणार आहे जर मी नाही सांगितलं तर पटपट एखादी गोष्ट. कारण आपला मेंदू एखादी लिंक मागत असतो, एखादा मुद्देसूदपणा मागत असतो, त्यामुळे नेमकेपणा पाहिजे. आता निबंधाचे तुम्हाला सांगते बरेच प्रकार असतात. वर्णनात्मक वृत्तांत, दृष्टांतयुक्त, तुलना, विरोधाभास, एखाद्याचं कारण विचारतात, एखाद्याचा परिणाम विचारतात, एखादी संकल्पना दिली जाते. ओके. आणि तसं व्याख्या, तर त्याचा निबंध असतो. आलं लक्षामध्ये. नंतर आत्मवृत्ताचं तर शक्यता येत नाही, पण असतं दुष्काळावरती निबंध असतो. आलं लक्षामध्ये. शेतकऱ्याचं एखादं आत्मवृत्त येऊ शकतं, म्हणजे असं पण होऊ शकतं. आत्महत्याग्रस्त आत्महत्याग्रस्त जो आपला महाराष्ट्राचा प्रॉब्लेम आहे दुष्काळामुळं किंवा पाण्यामुळं किंवा पिकांमुळं किंवा कर्जांमुळं, तर हा निबंध येऊन गेलेला आहे. म्हणजे भ्रष्टाचार ही एक संकल्पना, असे पण निबंध येऊ शकतात असं म्हणते मी. नंतर तुम्हाला सांगते एकदा बाबासाहेब आंबेडकरांबद्दल निबंध, म्हणजे व्यक्ती, तर तो एक निबंध येऊ शकतो. म्हणजे असे निबंधाचे प्रकार असतात. पण एक लक्षात ठेवा, ह्या सगळ्यांमध्ये एकच कॉमन, मी पुन्हा सांगते, संक्षिप्तता, नेमकेपणा, मुद्दे प्रभावी आणि भाषा ओघवती असावी. भाषा कशी असावी? ओघवती असावी. फॉर एक्झाम्पल, आपण एखादा पिक्चर बघतोय, आपल्याला लिंक कधी लागते? जेव्हा तो पिक्चर ओघवत आहे. असं कितीतरी पिक्चरमध्ये आपण आधीच बोलतो, जाऊ दे लिंकच लागत नाही, जाऊ दे काय चाललंय काही कळतच नाही आहे लक्षामध्ये. तर आपलं काय म्हणतो आपण ह्याला, सस्पेन्स जरी असला तरी तो ओघवता सस्पेन्स लागतो आपल्याला. ओके. असे बरेच पिक्चर पडलेले पण तुम्हाला माहीत असेल, काहीच लॉजिक नाही. सेम तसा जर तुमचा निबंध पडायचा नसेल, तुम्हाला मार्क पडायचे असतील, निबंध न पडता तुमचे मार्क तुम्हाला पडायचे असतील, तर तुमची भाषा ओघवती पाहिजे. लक्षामध्ये. आता नेक्स्ट, आता बघा, निबंध लेखन कसं माहिती का, कुणालाही जमतं का ते, म्हणजे कुणालाही जमेल जर त्यानं त्या कलेचा अभ्यास केला तर. आता आई स्वयंपाक करते, बरोबर आहे, तर तिला ते का जमतं, बाकीच्यांना का जमत नाही? कारण ती स्वयंपाक एक कला आहे, ती तिनं आत्मसात केलेली आहे. लक्षामध्ये. एखादा शेफ, मास्टर शेफ असेल किंवा एखादा मुलगा किंवा एखाद्या घरी वडील खूप छान स्वयंपाक करतात, भाजी छान करतात, ती कला का त्यांना उपजत होती का, त्यांनी ती आत्मसात केली. तसंच निबंध लेखन ही कला आहे, तुम्हाला सगळ्यांना खूप छान जमणार आहे असं नाही. ह्याचं वाचन छान आहे ना तुम्हाला त्याला ते निबंध चांगले जमतात, ह्याचं हे चांगलं आहे ना त्याला ते निबंध चांगले, हा ह्याचं अक्षर चांगलं आहे त्याला निबंध चांगले जमतात. 100% त्याला ते जमणार आहेत. वाचन, अक्षर ह्या गोष्टी नक्कीच मॅटर करतात त्याच्यामध्ये, त्याचं लिखाण. पण ह्या गोष्टी तुम्ही पण करू शकता. आणि तुमच्या लक्षामध्ये. सो हे अवघड नाही, ती कला आहे, दिस इज द सायन्स. तर ती कला काय केली पाहिजे, आपल्याला समजून घेतली पाहिजे, समजून घ्या. आणि ती जी आहे ना त्याचा अभ्यास केला पाहिजे त्या कलेचा. आणि त्या कलेमध्ये आपल्याला नंतर ना प्रावीण्य मिळवायचे. तर जेव्हा मी म्हणलं की बॅचमध्ये ह्या गोष्टी जे लॉन्च करायचे विचारात आहे, तर त्याच्यामध्ये हळूहळू कसं आपण प्रावीण्य मिळवून द्यायचं. जो आपला पहिला एसे असणार आहे आणि जो आपला शेवटचा एसे असणार आहे, त्याच्यामधला फरक आपल्यालाच कळायला पाहिजे. आणि तुमच्या लक्षामध्ये राहिलं होते माझ्याकडनं. तर ह्या गोष्टीमध्ये आपल्यालाच हा फरक कळणार आहे. आता तुमचा जो म्हणतो की पहिला एसे आणि शेवटचा एसे, ओके, हातला जो दरी असेल, दरी कशाची असेल, तुमच्या अक्षराची असेल, तुमच्या भाषेची असेल,
अजून कशाची असेल, तुमच्या लेखनाची असेल, नंतर तुमच्या विचारांची असेल, येस इट इम्प्रूव्ज, आणि नंतर तुमच्या शेवटी मार्कांची असेल. ही तुमच्या दरी मार्कांची असणार आहे. आता ही जी दरी आहे ना ती भरून काढायचं काम काय करणार आहे, तर हे काम करणार आहे प्रॅक्टिस. असं म्हणलं तर प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, राईट. बट मला असं वाटतं की परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. ओके, असं म्हटलं जातं की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, पण त्याच्यापेक्षा पुढे जाऊन एखादी म्हण आहे तर ते परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. जसं मगाशी मी म्हणलं की जी दरी आहे मार्कांची, विचारांची, तुमच्या लेखनाची, अक्षराची, ही सगळी दरी भरून निघणार आहे तुमच्या प्रॅक्टिसने. तर आपल्याला कंटिन्युअसली प्रॅक्टिस करायची आहे. किमान 10 विषयांवरती तरी ब्रेनस्टॉर्मिंग, 10 वर्षावरती मॉडेल एसेस आणि डिस्कशन करून ते एसे लिहून झाले पाहिजेत. ओके, आता मी बॅचमध्ये ते मॉडेल एसे ब्रेनस्टॉर्मिंग 10 ते साधारणतः 10 ते आणि हां इंग्लिशचं पण हे सगळं घेणारच आहे, तर ते डिटेल्स कळतीलच. आता बघा ह्याच्यामध्ये कसं माहिती आहे का, सो तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करणार आहे ना, आता हे आउट ऑफ बॅच मी तुम्हाला जाऊन सांगते किंवा आउट ऑफ यूट्यूब चॅनल जाऊन सांगते की तुमचा ॲटिट्यूड खूप जास्त पॉझिटिव्ह पाहिजे. हा सराव करताना खूप आनंदाने करा, कारण जी गोष्ट तुम्ही आनंदाने करत असाल ती गोष्ट तुम्हाला डेफिनेटली बेनिफिट देऊन जाते. कंटाळा आलाय, आता राहू दे, एसेचं करावं लागतंय, कसं होईल, काय होईल, मग झोपतानाच वाचताय, असं नका करू. एकदम शार्प ॲक्टिव्हली तो एसीची प्रॅक्टिस पटापट लिहून झाला पाहिजे. एसी नक्की तुम्हाला पेपरमध्ये मार्क देणार आहे. ओके, आनंदाने पेपरचा सराव करा, विषयाचा सराव करा आणि पॉझिटिव्हिटी मेंटेन करा आणि स्वतःचे हक्काचे मार्क्स, मी पुन्हा सांगते रँकचे मार्क्स, इंटरव्ह्यू कॉलचे मार्क्स नक्की घेऊन जा. नेक्स्ट, आता बघा एकच मिनटं. जसं मी म्हणलं की परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, आपल्याला प्रॅक्टिस करायची, परफेक्ट करायची. म्हणजेच काय, तर आपल्या मनातले विचार, अनुभव, जे आपली मत आहेत, एक 30 किंवा 25च्या पुढे, 18च्या पुढे आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे, बरोबर आहे. म्हणजे आपले विचार आत्तापर्यंत मत परफेक्ट झालेले असतात. ह्या गोष्टीवर तुमचं मत काय, इंटरव्ह्यूमध्ये जेव्हा विचारतात आपली मतं तयार असतात. ह्या विषयावरती माझं मत हे आहे, ह्या विषयावरती माझं मत हे आहे. सेम आपल्या विचारातील मन, आपले अनुभव, आत्तापर्यंत जगताना आपल्याला खूप सारे अनुभव येतात, तर आपण अनुभव पण एखाद्या एसेमध्ये लिहू शकतो. एखादी भावना आहे ती लिहू शकतो. एखादा विचार तर आपण लिहितोच आहे. तुमच्या मनातले विचार अचूकपणे परीक्षकापर्यंत पोचले पाहिजेत. परीक्षक आणि ह्याच्यामध्ये अचूकपणा आहे, हे दोन्ही पोचले पाहिजेत. म्हणजे वाचणाऱ्याला वेग नाही वाटलं पाहिजे, असं मागाशी म्हणलं तसं. ऐकणारा, बोलणारा, लिहिणारा, तपासणारा. ओके, आता बघा जो ऐकतो, आता मी फोन केला एखाद्याला आणि पुढचा ऐकतोय, तर कम्युनिकेशन बिल्ड व्हायला पाहिजे ना पुढच्या मैत्रिणीमध्ये, माझ्यामध्ये, किंवा पुढचा जो कोण व्यक्ती आहे, किंवा ऑफिसमध्ये पण एखादं काम मी डिलिव्हर करते तर, किंवा सिनियर मला सांगताय ते काम मला कम्युनिकेशन थ्रू बिल्ड करायचे. सेम तसंच लिहिणारा आणि तपासणारा ह्याच्यामधली लिंक कुठली तरी ती कम्युनिकेशन आहे, तो ब्रिज तुम्हाला बांधवायचा आहे. कोकणी भाषेमध्ये एक सांको शब्द आहे बघा, यापासून त्या पुलापर्यंत एक नॅरो ब्रिज असतो, त्याला सांको म्हणतात. ओके, तर तो बिल्ड म्हणजे तो ब्रिज बिल्ड झाला पाहिजे. आता बघा मला सांको शब्द आठवला, तर तो शब्द तुम्ही एसेमध्ये वापरू शकता. मला लक्षामध्ये हे असे जे शब्द आहेत, आता पुढे मी तुम्हाला सांगणारच होते की आपले कोट्स असतात, कविता, आता विषय निघाला तरी त्याच्याबद्दल होऊन जाऊ द्या. कोट्स, कविता असतात किंवा एखाद्या संतांचं वचन असतं, ते तुम्ही इझिली एसेमध्ये वापरू शकता. एखाद्या एसेचं नाव बघितलं, लोकशाही फॉर एक्झाम्पल, तर तुम्ही त्याच्याबद्दल सुचणार आहे कोट्स, एखाद्या थिंकरची वाक्य असतील, एखादी कविता असेल, ती पटापट एका साईडला लिहून ठेवायची. हे ह्याच्याबद्दलचं कोट आहे, ह्याच्याबद्दलची कविता, ह्याच्याबद्दलची म्हण आहे, हा लोकशाहीबद्दलचा वाक्प्रचार वापरला जातो, ही लोकशाहीबद्दलची न्यूज आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ते डेकोरेटिव्ह मटेरियल्स आहेत. एखादी हॉटेलमध्ये डिश असते, त्याच्यावरती डेकोरेशन म्हणून काही गोष्टी वापरल्या जातात. आपल्या डिशेसून आपल्याला ती अट्रॅक्टिव्ह वाटते. सेम तसंच आपल्या ह्या गोष्टी त्याच्यामध्ये टॉपिंग्स तर ते आपल्याला ॲड करायचे आहेत. तर तुम्ही आत्तापर्यंत वेगळं काही करायचं नाही, असं खूप काही कोट्स काढायचे का, नेटवरनं काढायचे का, मग मला तुझे कोट्स दे, हे काय खूप असे मोठे मोठे थिंकर वापरायचे का, तर नाही, अजिबात नाही. आपल्या 10वीपर्यंत, आपल्या 12वीपर्यंत ज्या आपल्या कविता होत्या, हिंदी, मराठी, इंग्लिशच्या, त्या कवितांचा वापर इथं करायचा आहे. ओके, जे आपले संत होते, ज्यांनी अभंग म्हणले, भारुडं म्हणली, किंवा ज्ञानेश्वरीतलं एखादं ज्ञानेश्वरीतलं असेल, आता तुम्ही पर्टिक्युलर म्हणा की इकडंच का, असं नाही आहे. सुफीमध्ये कोट्स आहेत, कुराणमध्ये कोट्स आहेत, बायबलमध्ये कोट्स आहेत, ते तुम्ही वापरा ना कोट्स. संविधानामध्ये संविधानामधलं एखादं हे असेल तर ते तुम्ही वापरा.
आलं लक्षामध्ये? आता तुम्हाला सांगते की एक तुतारी द्या मजा आणून फुंकीनं जी मी स्वप्राणाने भेदून टाकीन सगळी गगणे दीर्घ तिच्या त्या किंकळे. आता याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, एक पुढचं एक वाक्य आहे बघा मध्ये कवितेच्या, प्राप्त काल हा विशाल भूदर सुंदर लेनी तयात खोदा निजनामे त्यावर नोंदा बसुनी का वाढवता मेदा. म्हणजे तुम्ही उठा आणि पुढे ह्या सगळ्या गोष्टी करा. पुन्हा सांगते, प्रतिभा इंगोलेंची एक आठवीला कविता होते, पुन्हा एकदा चमकावी वीज उतरावी खाली भिनावर एक तात पेटावे स्नायू करीत पुकार पुन्हा एक वार पुन्हा एकदा घुमावा वारा युवक इथला भारला जावा. म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहेत ना की युवकांवरती यायला तुम्ही लिहू शकता हे. किंवा नंतर ना तुम्हाला सांगते की फॉर एक्झाम्पल हिंदीला एक कविता होती सुमित्रानंद पंत यांची, मैं नहीं चाहता चिरसुख मैं नहीं चाहता चिरदुख सुख दुःख की खेल मिचोनी खोले जीवन अपना मुख. म्हणजे माणसाला आता हा तात्विकमध्ये तुम्ही टाकू शकता ही गोष्ट की एक्स्ट्रीम दुःख पण नको सुख पण नको, ह्या दोघांचं मिश्रण असणारा मला जीवन दे. ओके. तसंच ह्याच्यामध्ये बघा, एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे जर तारी हे वस्त्र मानवा तुझी आयुष्याचे. आता हे मला पटकन आठवलं. म्हणजे हे जे कोट्स आहेत ह्या कविता आहेत ह्या पटापटा टाकल्या पाहिजेत. त्याची एसेची बॅच घेणार त्याच्यामध्ये मी ह्या सगळे मटेरियल प्रोव्हाइड करणारच आहे जे माझ्याकडे आहे. ओके. तर हे तुम्हाला टाकता आलं पाहिजे आणि ते सुचलं पाहिजे आणि त्यांनी मार्क्स नक्कीच इम्प्रूव्ह पडतात. जर टॉपिकनं आपल्याला छान वाटत असेल, टेम्पटेशन छान वाटत असेल तर एक्झामिनरला पण हे छान वाटणार आहे. अजून तुम्हाला सांगते, सावित्रीबाई फुल्यांबद्दल असेल, महात्मा फुल्यांबद्दल असेल, महात्मा गांधींचे प्रिन्सिपल्स असतील हे नक्की तुम्ही टाका. रवींद्रनाथ टागोर असतील आणि अब्दुल कलाम असतील. तुम्हाला अजून एक सांगते की कुठल्याही एक्स्ट्रीमिस्ट आयदर लेफ्टिस्ट राईटिस्ट निगेटिव्ह पॉझिटिव्ह काहीही एखाद्या तत्व येतं त्याच्यामध्ये टाकू नका. ओके. उद्या तुम्ही म्हणला की हां मला हिटलर आवडतो किंवा हिटलरचं एखादं वाक्य टाकलं नाही ना. म्हणजे यू शुड हॅव बॅलन्स्ड व्ह्यूज. आलं लक्षामध्ये? ओके. तर ते कोट्सचं पण तुम्हाला सांगितलं. आता नेक्स्ट काय बघा, दिलेला विषय पूर्णपणे समजला आहे का नाही, म्हणजे ती संकल्पना समजली आहे का नाही ते तुमच्या परीक्षकाला कळायला पाहिजे. म्हणजे उगाच दिलाय विषय एक आणि वेगळा विषय लिहिलाय असं पण नको. आता बघा ह्याच्यामध्ये का मुद्दा म्हणून काय तुम्हाला हे सांगते, आपण सगळ्यांनी तो 12th फेल मूवी पाहिला आहे ना, त्याच्यामध्ये त्या IPS सरांचं कन्फ्युजन कशामध्ये, टेररिझम आणि टुरिझम. ओके. म्हणजे तो विषय त्यांना कळाय का नाही कळालंच नाही, कारण तुम्ही नीट वाचलंच नाही. त्यामुळे दिलेला विषय पूर्णपणे बारकाईनं वाचायचा, वर्ड अक्षर ना लेटर ना लेटर, आणि तोच विषय लिहायचा. आलं लक्षामध्ये? मी ॲक्च्युली ह्याच्या लेक्चरला म्हणजे बॅचच्या ह्याला घेतलं ना लेक्चर सारांश लेखनाचं, त्याच्यामध्ये मी सांगितले की जसं आपण ऑब्जेक्टिव्हमध्ये सिली मिस्टेक म्हणतो तसे ह्यातल्या सिली मिस्टेक आणि हातातले मार्क घालवायचे नाही. आहे लक्षामध्ये? नेक्स्ट. आता ह्याच्यामध्ये निबंधाचे विषय जे असतात ते तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करणार आहेत ना ते खूप वैविध्यपूर्ण निबंधाची प्रॅक्टिस करा. मला आवडतं फिलॉसॉफिकल म्हणजे सगळेच फिलॉसॉफिकल लिहिले, मला आवडतं व्यक्तींबद्दल तर तेवढे फक्त व्यक्तींबद्दलच लिहिले, मला आवडतो एखाद्या संकल्पनेवरती विषय असं नाही. एखादा विषय तुमचा वैज्ञानिक असावा, एखादा सामाजिक असावा, एखादा साहित्यिक असावा, एखादा सांस्कृतिक असावा, एखादा ऐतिहासिक असावा, एखादा वर्तमान असावा, एखादा भविष्याला हे करणारा असावा, एखादा आर्थिक असावा, एखादा शैक्षणिक असावा. आलं लक्षामध्ये? इकॉनॉमीबद्दल पण तुम्हाला लिहिता आलं पाहिजे, शिक्षणाबद्दल पण लिहिता आलं पाहिजे. ह्या सगळे विषय जे 10 मी म्हणलं की प्रॅक्टिस करायची किंवा आपण घेऊ किंवा तुम्ही स्वतः करा. ओके. यू आर इनफ कॅपेबल टू डू की ह्याच्यावरती तुम्ही 400 शब्द, ह्याच्यावर 400 शब्द तुम्ही काढू शकता ना. येस, वी हॅव दॅट पॉवर. आणि MPSCने आपल्याला ती पॉवर दिलेली आहे. GS 1 2 3 4 काय आहेत ह्यातलेच पार्ट्स आहेत ना. सो ह्या विषयांची तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजे. नेक्स्ट. आता बघा एसेमध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय, मी आत्तापर्यंत वारंवार एका शब्दावरती गेली होती की माइंड मॅप्स. बरोबर आहे. माइंड मॅप्स नथिंग बट द आराखडा, बाह्यरेखा, सांगाडा. आलं लक्षामध्ये? तर तो तुमचा सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. सांगाडा. जसं आपण घराचा प्लॅन करतो बरोबर आहे, आधी जागा घेतो, जागा घेतल्यानंतर बिल्डरकडनं काय ते प्लॅन करून आणतो, प्लॅन केल्यानंतर आपण बांधायला सुरुवात करतो. त्याच्या महत्त्वाचं काय असतं? पिलर्स. बरोबर आहे. मग ते पिलर्स जे असतात ते सुरुवात कुठून करतो? आपली जागा, आराखडा, सुरुवात आणि मग पिलर्स असतात. बरोबर आहे. मग पिलर्स जे असतात ते तुमचे असतात तुमचा ब्रेनस्टॉर्मिंग केलेला माइंड मॅप. आलं लक्षामध्ये? की त्याच्यावरती आपल्याला ते घर बांधत जायचे. मग आपण व्हेंटिलेशन म्हणजे काय तर व्हेंटिलेशन ठेवतो घरामध्ये. बरोबर आहे. तशा निबंधाला पण खिडक्या ठेवायच्या. म्हणजेच काय, त्याच्यामध्ये विचारांचं आदान प्रदान करायचं.
आता इनपुट आउटपुट तर आपण करू शकत नाही त्याच्यामध्ये, पण त्याच्यामध्ये जसे मागाशी मी बोलले की संकल्पना, मुद्देसूदपणा, सुसूत्रीकरण, वर्गीकरण, हे सगळं त्याचं व्हेंटिलेशन आहे की निबंधाला असं खूप गर्दी गुदमरलं नाही पाहिजे, हवा आली खेळती राहिली पाहिजे, तुमच्यातलं आणि तुमच्या एक्झामिनरचं कम्युनिकेशन हेल्दी राहिलं पाहिजे, लक्षामध्ये. नंतर येतं आपल्या घरामध्ये सुशोभीकरण, ते कोट्स सहित होते, ते मागाशी मी तुम्हाला सांगितलं. साधे सोपे आणि समजणारे, सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. तुम्ही असं एकदमच न समजणारं कोट टाकाल तर त्याच्यापेक्षा 12वीच्या लेवलला एक समजणारा कोट तुम्ही त्यात टाकू शकता. ओके, म्हणजे चेक करणारे प्रोफेसर्स असतील वगैरे, आणि आत्तापर्यंतच्या अनुभवानुसार आता एक्स्ट्रीम जाऊ नका. ओके, की फिलॉसॉफिकल कुठला तरी एकदमच थिंकर आणला नको, कीप इट ॲज सिम्पल ॲज पॉसिबल. ओके, म्हणजे तुम्हाला युनिकपणा दाखवायचा आहे ना, तर तुम्ही सामान्य राहून पण युनिक करू शकता. लक्षामध्ये प्रत्येक गोष्ट वेगळी करा तुम्ही, पण वेगळी गोष्ट अँटिक करा असं पण नाही ना. म्हणजे अँटिक म्हणजे मला काय म्हणायचं माहिती आहे का, एक्स्ट्रीम जाऊ नका, बस एवढंच करा. तुम्हाला लक्षात आलं असेल की मला काय म्हणायचं आहे ते. ओके, येस. आता बघा की हां, अजून एक मला सांगायचं आहे की माइंड मॅप नथिंग बट द भाजीमधली फोडणी. आई आपली भरपूर भाज्या करते, त्याच्यामधली फोडणी तर सेमच असते ना. ओके, आता मी तुम्हाला सारखं वाटलं कुकिंगचं उदाहरण घेते किंवा लिहिण्याचं, तर कुकिंग इज ऑल्सो माय हॉबी. जसं रीडिंग, पोएट्री तसा माझा हॉबी आहे, तसं माझा कुकिंग पण एक हॉबी आहे. तर त्याच्यामध्ये मी त्यामुळे घेते की फोडणीसारखं बेसिक जो मसाला आहे ना तो सेम असतो. कांदा आहे, टोमॅटो आहे, जिरं आहे, मोहरी आहे, कोथिंबीर आहे, लसूण आहे, अद्रक आहे वगैरे. मग त्या फोडणीमध्ये मसाला सेम आहे, भाज्या वेगवेगळ्या असतात. तसंच आपला माइंड मॅपचं एक बेसिक स्ट्रक्चर सेम ठेवायचं. एसी कुठलाही येऊ दे, आय विल फाईट इट अँड आय विल फेच द मार्क्स. माइंड मॅप, फाईट म्हणजे तुमचं जे इन्ग्रेडियंट सगळे मटेरियल टाकायचे ते, त्याच्यानंतर आय विल फेच द मार्क्स. हा कॉन्फिडन्स तुमच्याकडे बिल्ड झाला पाहिजे. ओके, आणि नक्कीच बिल्ड होणार. का नाही बिल्ड होणार, तुम्ही सगळे एवढे हुशार आणि खूप काय एन्थुझियास्टिकली प्रिपेअर करणारे लोक आहे. आता ती फोडणी बेसिक मसाला तुम्हाला सांगितलं, फक्त त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स वेगळे म्हणजे आपले विषय वेगळे असणार. जसे मी मागाशी सांगितलं की ह्या इन्ग्रेडियंट म्हणजे ह्या विषयाचा वापर करून तुम्ही एक 10 ते 12 इसे द्यायचे आहेत, आणि त्याच्यामध्ये आपण कोट्सचं डेकोरेशन करू शकतो. आलं लक्षामध्ये. नेक्स्ट, आता जसं मराठीमध्ये एसे तसंच इंग्लिशमध्ये एसे, काही वेगळं नाही आहे. दोघांच्या एसेमध्ये बऱ्याच गोष्टी सेम आहेत, म्हणून मी त्याच्यासाठी काही असं सेपरेट हे केलं नाही. पण त्याच्यामध्ये पण काही गोष्टी सांगितल्यात की जसं मी मागाशी म्हणलं टुरिझम, टेररिझम, 12th फेलचं मी तुम्हाला एक्झाम्पल देऊन टाकलं. तसंच तो रीड केअरफुल टॉपिक करा. मराठीचं तर आपल्याला इतकं इझिली होऊन जातं, त्याच्यामुळे काय वाटत नाही, पण इंग्लिशच्या बाबतीमध्ये खूप केअरफुली वाचा. नंतर ना तुम्ही तो मराठी आपल्याला समजते, कारण माझ्या मराठीची बोली कौतुके, अमृतातही पैजा जिंके, माझी माय मराठी, म्हणजे ती मातृभाषा ना आपली, त्यामुळे ती समजतेच. पण याच्यामध्ये कसं आहे, तुम्हाला इंग्लिशचा टॉपिक रीड केअरफुली, तो अंडरस्टँड करा. अंडरस्टँड केल्यानंतर तुम्ही तो टॉपिक व्हॉट एक्झॅक्टली त्यांनी काय विचारलं आहे आणि त्यांना अपेक्षित काय आहे ते डोक्यात ठरवा. ओके, व्हॉट एक्झॅक्टली. नंतर ना ब्रेन स्टॉर्मिंग करा. ब्रेन स्टॉर्मिंग द थिंग द माइंड मॅप्स. तुमच्या काही आयडिया आहेत, काही वोकॅब्युलरी असेल, वन वर्ड सबस्टिट्यूशनचं एखादं वर्ड असेल, ह्याला एखादी प्रो वर्ब असेल इंग्लिशमध्ये, एखादा न्यूज असेल, एखादं कोट्स असेल, हे सगळं साईडला पटापटा नोट डाऊन करायचं तुम्हाला. आलं लक्षामध्ये. म्हणजे त्यांनी काय होणार आहे, तुमचे विचारांची गर्दी जसं मराठी मागे म्हणतात सेम तशीच ती गर्दी इंग्लिशमध्ये पण होणार आहे. ते एका साईडला पटपट लिहून काढायची, जशी सुचते तशी. त्याचा सिक्वेन्स तेव्हा लावत बसायचा, नंतर त्याचा सिक्वेन्स लावायचा. आलं लक्षामध्ये. आणि सिक्वेन्स लावायचं म्हणजे काय, आपण तिथं प्लॅनिंग करायचं की कुठला मुद्दा आधी घ्यायचा, कुठला मुद्दा नंतर घ्यायचा. आता जसं मराठीबद्दल मी कोट्स सांगले, तसे इंग्लिशबद्दल पण जे कोट्स असतील किंवा कविता असतील, तर ते हृदयात किपलिंगची कविता असेल किंवा रवींद्रनाथ टागोरांची कविता असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी किंवा लहानपणी आपल्या पोएम्स असतील, ओके, त्या पण आपण त्याच्या गोष्टीमध्ये टाकू शकतो. इंग्लिशच्या ज्या काही शिकलेल्या असतील, की एखाद्या छोट्या पक्षाला जग बघावं असं वाटतं, तर ती आपण पोएम टाकू शकतो. आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या इंग्लिशचे कोट्स आणि इंग्लिशचे पोएम्स त्या पण मी काढलेल्या आहेत, तर ते आपण त्या बॅचमध्ये नक्की देऊ. आता बघा प्लॅनिंग आलं लक्षामध्ये, तर त्याचं तुम्हाला प्लॅन करता आला पाहिजे, हे सिक्वेन्सली लावता आलं पाहिजे. नेक्स्ट, आता बघा थोडक्यात आपलं जे स्ट्रक्चर आहे बॉडी, तर ते कसं असलं पाहिजे, इंट्रो, बॉडी आणि कन्क्ल्युजन. ओके, म्हणजे हा जर तुमचा बॉडी पार्ट आहे तर इंट्रोडक्शन, आता मी आणि IBC, जसं आपण म्हणतो फंडामेंटल, ह्याचे ABC फॉर्म्युलाज काय, तसं IBC हा त्याचा फॉर्म्युला आहे. थोडक्यात काय, तर इंट्रोडक्शनमध्ये जे आपण विचारांची गर्दी झाली,
ते कुठं टाकू शकतो. एखादी न्यूज असेल ती इंट्रोडक्शनमध्ये टाकू शकतो, विषयाची सुरुवात करतो. एखादा प्रसंग असेल तो आपण टाकू शकतो लक्षामध्ये, किंवा एखादा कोट टाकू शकतो. बॉडीमध्ये एखादं उदाहरण टाकू शकतो आपण. ओके, जसं प्रसंग उदाहरण म्हणजे की रेफरन्स लक्षामध्ये ते टाकू शकतो की मला हे म्हणायचं नाही, ह्याला रेफरन्स ह्या उदाहरणाचा ह्या घटनेचा आहे. आणि कन्क्लुजनमध्ये पुन्हा एक आशादायी चित्र करून छानपणे आपण ह्यांनी असं म्हणलं होतं वगैरे असं करून छान कन्क्लुजन आपण करू शकतो. हा मेट पडला. आता हे एसेचे प्रकार आहेत नॅरेटिव्ह, डिस्क्रिप्टिव्ह, पर्स्युएसिव्ह, डिस्कसिव्ह. तर एसेचे जसं मगाशी म्हणलं की सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक ह्या सगळ्या विषयांना टच होणारी एसेंची प्रॅक्टिस झाली पाहिजे. सेम तशीच प्रॅक्टिस तुमची इंग्लिशमधल्या एसेंची झाली पाहिजे. आता मी तर म्हणेन एकच एसे घ्या, तो मराठीमध्ये पण लिहा आणि तोच इंग्लिशमध्ये पण लिहा. इट विल बी मच मच बेटर फॉर द प्रॅक्टिस. लक्षामध्ये अजून तुम्हाला सांगते की हां, तुमचे माइंड मॅप क्लिअर असले पाहिजेत. एक 10 एसेस लिहायचे आणि जो आपला ऑरचा एसे असतो ना त्याचा माइंड मॅप तयार करायचा. ओके, मेक इट सिम्पल. एखाद्या विषयाला जास्त पण महत्त्व द्यायचं नाही, एखाद्या विषयाला कमी पण द्यायचं नाही. इनपुट आउटपुट रेशो लक्षात ठेवायचा, माझं टाईम मॅनेजमेंट लक्षात ठेवायचं, हे लक्षामध्ये. हां, आणि त्या एसेची सेंट्रल थीम, आता मध्यवर्ती कल्पना मराठीमध्ये मी सांगितलं ती सोपी जाते आपल्याला, पण ह्याची सेंट्रल थीम चुकून द्यायची नाही लक्षामध्ये, ते जास्त महत्त्वाचं आहे. आता सगळ्यात जास्त अजून काहीतरी माइंड मॅपमध्ये की माइंड मॅपचा फायदा काय, म्हणजे माइंड मॅप म्हणते तर की एखादा माइंड मॅप तयार केला ना डोक्यामध्ये तर कुठलाच मुद्दा टाकायचा राहत नाही. म्हणजे माइंड मॅपमध्ये आपल्याला विचारांची गरज झालेली सुचलं आणि तो एखादा विचार राहून गेला तर आपल्याला परत वाईट वाटतं, अरे हे हुकलं मी विसरले कसे काय. आणि परीक्षेमध्ये सिली मिस्टेक विसरणं ह्याला माफी नाही. तुम्ही चुका करता त्या तुमच्या मिस्टेक्स होतात, पण हे कसं तुमच्या हातातले मार्क जातात. इकडे तर मी रफ कागदावरती मुद्दा लिहिला होता आणि मेन पेपरमध्ये मुद्दा घ्यायचा माझ्याकडनं राहिला नाही. ह्या चुकीला माफी नाही, कारण स्वतःहून तुम्ही डेलिबरेटली केलेली चूक आहे. तर माइंड मॅपचा फायदा की मुद्दा राहत नाही, ब्रेनला स्टिम्युलेशन मिळत राहतं की अजून काय टाकता येईल, अजून काय टाकता येईल. तिसरं इन्फो रिटेन होते आणि चौथं की कन्क्लुडिंग होतो एसे लक्षामध्ये, कारण माइंड मॅप तयार असतो. कन्क्लुजनला आल्यानंतर ना व्यवस्थित छान त्या विषयाचा समारोप होत असतो. माइंड मॅप जर डोक्यात असेल तर. माइंड मॅप डोक्यात नसेल तर कधी कधी तुम्ही घाई गडबडीत हा पण मुद्दा टाकायचा राहिला, तो पण मुद्दा टाकायचा राहिला, असं करत जेव्हा एसे शेवट येतो त्यावेळेस कदाचित तुम्ही एखाद्या नवीन घटनेची सुरुवात करू शकता लक्षामध्ये. तर हे आपल्याला करायचं नाही आहे. ओके, येते फक्त मी एक उदाहरण देते तुम्हाला, एकच मिनटं सांगते. ही म्हणजे तुम्ही इंट्रो केलेली आहे. ओके ओके, इथं तुम्ही IBC म्हणजे आपली बॉडी आणि C कन्क्लुजन, आणि तुम्ही माइंड मॅप तयार नाही केला, फक्त तुमच्या विचारांची इथं गर्दी आहे. ओके, तो माइंड मॅप तयार करून नाही घेतला. आता गर्दी इथं विचारांचे, ते विचार तुम्ही नीट सर्क्युलेटवर, तरी पण सर्क्युलेट तुम्ही केले किती आणि सर्क्युलेट करताना तुमच्याकडनं एखादी गोष्ट इथली इथे काही घटना आहे फॉर एक्झाम्पल, ती घटना तुमच्याकडनं राहिली, लक्षात येतं की घटना माझ्याकडनं इथे टाकायची राहिली. तुम्ही काय करता, ती घटना उचलता आणि शेवटी कन्क्लुजनला टाकता. अरे हे विसरू नये, खूप महत्त्वाचं मला आठवलंय ना आता मी ते विसरणार नाही, मी टाकून येणार आहे ती घटना लक्षात. पण मगाशी जसं म्हणलं की परिपूर्ण झाला पाहिजे, आदर तो छोटा असू दे किंवा मोठा असू दे, आपण विषयाला सुरुवात केली, वाचताना त्याला फ्लो वाटून विषय पूर्ण झाला असं वाटलं पाहिजे. अचानक शेवटी नवीन विषयाला सुरुवात नाही करायची लक्षामध्ये. निबंध म्हणजे त्याला नियमाने बांधायचे, सिक्वेन्शियली बांधायचे, हे सगळं सुरुवातीपासूनचं आठवा. आणि पेपरला जाताना अख्खं लेक्चर नको, पण हे जे मेन टॉपिक्स हे आहेत, ट्रिक्स म्हणू शकतो किंवा टिप्स, त्या गोष्टी लक्षात ठेवा आणि तेवढंच फॉलो करणं. यू विल डेफिनेटली फेच द मार्क्स. गेट इट? ओके, आता गॉट इट. आता बघा नेक्स्ट. हां, मागासपासून जे म्हणत होते माइंड मॅप ते हे मुद्दामून सुरुवातीला नाही सांगितलं, कारण माइंड मॅपचं महत्त्व किती आहे ओके हे कळण्यासाठी हे सांगणं गरजेचं होतं, म्हणून मी शेवटी माइंड मॅप घेतला लक्षामध्ये. आता बघा एकच सेकंड झालं. आता बघा, आता याच्यामध्ये बघा एखाद्याचा टॉपिक आहे आपला, तर मागच्या मी डेमोक्रेसी घेतलेला, आता एखाद्याचा टॉपिक आहे ओके, आपल्याला खूप काही सुचलं तर तो ह्याच्यामध्ये एसे करताना एकच मिनिट ते मी टाकले. हां, तर एसे करताना सगळ्यात जास्त महत्त्वाचं मगाशी आपण काय डिस्कस केलं की त्याचं स्ट्रक्चर. ओके, हे स्ट्रक्चर कशावर डिपेंड आहे तुमचं? माइंड मॅपवरती.
त्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाचं काय, तुम्हाला तो सब्जेक्ट अंडरस्टँड होणं. आलं लक्षामध्ये? सॉरी वरती जाते. आता तो सब्जेक्ट तुम्हाला अंडरस्टँड होणं महत्त्वाचं. मग तुम्ही माइंड मॅपचं स्ट्रक्चर तयार करणार. आलं लक्षामध्ये? आता ह्याच्यामध्ये तुम्ही पॅराग्राफ करणार आहे. मराठीमध्ये हा येत नाही म्हणून मी मुद्दाम ही स्लाईड घेतली. इंग्लिशमध्ये हा आपल्याकडनं होऊन जातं की पहिला पॅराग्राफ, दुसरा पॅराग्राफ, तिसरा पॅराग्राफ ह्यांची लिंक लागली पाहिजे. एकदमच ट्रान्झिशन झालं ह्याचा काहीच संबंध नाही असं नाही वाटलं पाहिजे. मग जेव्हा इथं मध्ये मुद्दामध्ये साईड ट्रान्झिशनची जेव्हा फेज आहे, लक्षामध्ये ट्रान्झिशनची जेव्हा फेज आहे माझी, त्याच्यामध्ये तुम्ही ट्रान्झिशनल फेजेस, वर्ब्स, व्होकॅब्युलरी ही छान वापरून दोन्ही पॅराग्राफ कलेक्ट करू शकता. तो ट्रान्झिशनची फेज जमली पाहिजे. ओके. इंग्लिशचं वाटताना त्याला असं वाटलं नाही पाहिजे की हे BCD वेगळं वेगळं काहीतरी वाचतोय. लक्षामध्ये? दुसरं, इंग्लिशमध्ये टाकताना सपोर्टिंग डिटेल्स, जसं मग अशा मराठीत म्हणलं की उदाहरण किंवा एखादी घटना, तसं तुमच्या ह्याला जर एखादा तुम्हाला सपोर्टिंग डिटेल्स आठवत असेल डिटेल्स, तर ते नक्की तुम्ही त्याच्यामध्ये सपोर्टिंग डिटेल्स ॲड करा. चौथं, निष्कर्ष, कन्क्लुजन करताना नवीन टॉपिक सुरू करू नका. इंग्लिशमध्ये पण हे बराच वेळा होतं. तर नो न्यू टॉपिक, आणि हेच तुम्ही फक्त लक्षात ठेवून जावा एसे हे करताना, तयारी म्हणजे शेवटी पेपर जाताना मला हे करायचं नाही आहे. तुम्ही काय करणार, खूपच छान करणार आहात सगळ्या गोष्टी, पण काय करायच्या नाहीत, सिली मिस्टेक्स, हे एका पेजवर नोट डाऊन करा आणि तेवढंच करून जा. आलं लक्षामध्ये? सो विदाउट वेस्टिंग टाईम वी आर मुव्हिंग टू द माइंड मॅप्स. मिनिमाइज. हां, माइंड मॅप्स. आता बघा इथं एसे टॉपिक दिलं आहे, ह्याचं इंट्रोडक्शन आणि त्याच्यामध्ये थिसिस स्टेटमेंट, त्याचा थिसिस क्रक्स कळायला पाहिजे. क्रक्स म्हणण्यापेक्षा की मला कशावर एसे लिहायचं आहे आणि मी काय काय लिहू शकतो, तिथे थिसिस असणार आहे, मध्यवर्ती कल्पना. नंतर ना ब्रीफ ओव्हरव्ह्यू घ्यायचा. आता आपण साधारण एक पॅराग्राफ केला पहिल्या पेजवरती, त्याचा टॉपिक सेंटेन्स, त्याचा एव्हिडन्स, दुसऱ्याचा टॉपिक स्टेटमेंट, दुसऱ्याचा एव्हिडन्स, तिसऱ्याचा टॉपिक स्टेटमेंट, तिसऱ्याचा एव्हिडन्स, ह्यांनी आपण सगळे मुद्दे कव्हर करणार आहोत. आलं लक्षामध्ये? आता सगळे मुद्दे म्हणजे कुठले, इथं मुद्दा म्हणून एक स्लाईड तुम्हाला सांगते. सगळे मुद्दे कुठले, जेव्हा एखादा एसेचा विषय असतो किंवा सब्जेक्ट असतो त्याला खूप अँगल्स असतात आणि ते अँगल्स आपल्या आतापर्यंत ग्रॅज्युएशन आणि आपला MPSCचा अभ्यास त्या सगळ्यावर डिपेंड राहतात. त्याला तुम्हाला सांगते सोशल अँगल असतो, त्याला इकॉनॉमिक अँगल, त्याला पॉलिटिकल अँगल असतो, त्याला एज्युकेशनल अँगल असतो, त्याला तुम्हाला सांगते रिजनल अँगल असतो, त्याला तुम्हाला सांगते रिलिजनल अँगल असतो, धार्मिकाला, नंतर प्रादेशिकाला, त्याला तुम्हाला सांगते चालू घडामोडीचा अँगल असतो, त्याला तुम्हाला सांगते अजून देश विदेश म्हणजे आंतरराष्ट्रीय, नंतर ना महाराष्ट्राचा, जसं मग अशी म्हणलं तरी तो अँगल असतो, त्याला तुम्हाला सांगते जेंडरचा अँगल असतो. आता हे मेल फिमेल जेंडरचा अँगल असतो एखाद्या विषयाला असू शकतो. आता तुम्हाला आणि मग मेल फिमेल जेंडर, आता तुम्ही मतदान, लोकशाही घेतली तरी मतदान घेणार आहे, मतदानामध्ये स्त्रियांचं प्रमाण किती कमी तुम्ही घेणार आहे, म्हणजे वोटिंग ह्याच्यामध्ये, किंवा आता जी योजना होती त्याचा महिला आणि मतदान हे तुम्ही टाकू शकता. आलं लक्षामध्ये? तर मग मतदानाचा टक्का महिलांचा कसा आहे, तर मेल फिमेल. आता ह्याच्यामध्ये पुन्हा तुम्ही हे सांगू शकता की बाबा फिमेलचं प्रमाण वाढवण्यामध्ये आपण पिंक बूथ वगैरे हे करू शकतो, तर ती न्यूज आहे, म्हणजे जेंडर वाईज तुम्ही ते पण इन्क्लूड केलं. अजून मग गव्हर्नमेंटनी मेल फिमेल आपण इन्क्लूड केलं. अजून एक ट्रान्सजेंडर, तो बऱ्याचदा अँगलवर राहतो, ते हे करत आहे. नंतर सगळ्या वयोगटांचा विचार त्याच्यामध्ये, की एखादी समजा आपण लोकशाहीचा मुद्दा घेतला तर म्हाताऱ्या माणसांना लास्ट टाइम ते व्हीलचेअर्स केले होते तिथपर्यंत नेण्यासाठी, मग हे एक चांगली इनिशिएटिव्ह आहे. अपंगांचं आलं म्हणजे तो पण अँगल त्याच्यामध्ये आला. आलं लक्षामध्ये? सॉरी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, स्पेशली एबल्ड, आय ईट माय वर्ड्स, स्पेशली एबल्ड लोकांनी, तर तो एक त्याच्यामध्ये मुद्दा आला. तर अशा बऱ्याच विषयांचे अजून एक तुम्हाला सांगलं, एखादी ऐतिहासिक घटना असते तर ती त्याच्यामध्ये आली. एकच मात्रा येतो एवरती, ऐतिहासिक घटना असेल, एखादी वर्तमानात घडलेली घटना असेल, एखादा प्रसंग असेल तर ते तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. म्हणजे एखादा विषय एवढ्या सगळ्या अंगांनी येतो, तर तो कुठल्या कुठल्या कशा अंगाने एखाद्या विषयाचा विचार करायचा ते आपण बघू बॅचमध्ये. आलं लक्षामध्ये? म्हणजे जे टॉपिक ह्याच्यामध्ये जे म्हणलंय पॅरा 1, पॅरा 2, पॅरा 3, ह्याच्यामध्ये हे सगळे विषय तुमचे कव्हर झाले पाहिजे. आलं लक्षामध्ये? जेव्हा तुम्ही कन्क्लुजनला घेता तेव्हा क्लोजिंग पॅराग्राफ्स, ब्रीफ समरी आणि शेवटी असर्टिव्ह
शेवटी असर्टिव्ह स्टेटमेंट्स म्हणजे आशादायी चित्र वाटलं पाहिजे पुढच्या वाचताना, लक्षामध्ये. तर मग हे आलं. आता हे रेफरन्सेस वगैरे हे ना काढून टाका, हे मोठ्या मोठ्या एसेसमध्ये जेव्हा पब्लिश करतो ना त्याच्यामध्ये साठी ते कट करायचं राहिलं, पण ठीक आहे. तर मग हे लक्षात घ्या. तर असर्टिव्ह स्टेटमेंट राहिलं पाहिजे लक्षामध्ये. म्हणजे तुम्हाला निबंध कसा लिहायचा, त्याची ओव्हरऑल कल्पना कशी आहे किंवा काय हे सगळं तुम्हाला आत्तापर्यंत मला असं वाटत नाही की कुठला मुद्दा राहिला असेल. जर एखाद्या तर यू कॅन कॉन्टॅक्ट मी की हा मुद्दा बाबा कसा किंवा काय एखादा विषय असेल तर यू कॅन इझिली कॉन्टॅक्ट मी लक्षामध्ये. हां, लास्ट बट नॉट द लिस्ट पुन्हा सांगते, माइंड मॅपिंग करा, सगळ्याच टॉपिकचं करा. त्याच्यामध्ये तुमची आयडिया ऑर्गनाईज होते, इन्फॉर्मेशन ॲनालाइज होते, स्वतःला माणूस क्रिटिसाइज करतो, अरे हे नको टाकायला, हे टाकायला पाहिजे. मॅनेज तुमचं नॉलेज आहे, नॉलेज तुमच्याकडे खूप वास्ट आहे. देर इज डिफरन्स ऑफ नॉलेज आहे. तुम्हाला सांगते आता जग डेटाचं आहे, तुम्ही इंटरनेटवर गेला खूप सारा डेटा एका टॉपिकचा मिळणार आहे तुम्हाला. तुम्ही डेमोक्रेसीवरचे असे तुम्हाला खूप जास्त मिळणार आहेत, लोकशाहीवरचेच खूप मिळणार आहेत, अगदी 5वीतल्या पोराचा पण मिळेल आणि PhD धारकाचा पण मिळेल. तो तुम्हाला ती इन्फॉर्मेशन मॅनेज करता आली पाहिजे, तुमचं नॉलेज मॅनेज करता आलं पाहिजे. तुमचं जो GS 1, 2, 3, 4 तुमच्याकडं खूप जास्त भरलेलं आहे, हे त्या एसेमध्ये कुठेतरी जोडता आलं पाहिजे लक्षामध्ये. आणि तुमची इन्फॉर्मेशन कशी करता आली पाहिजे, व्यवस्थित प्रेझेंट करता आली पाहिजे. सिक्वेन्स बघा, तुमची आधी इन्फॉर्मेशन व्हिज्युअलाइज होणार आहे डोक्यामध्ये न्यूरॉनचं कनेक्शन असून, ते तुम्ही ऑर्गनाईज करणार आहे तुमच्या आयडिया म्हणजे माइंड मॅप्समध्ये. आता माइंड मॅपचा पण माइंड मॅप बनवला आहे इथं लक्षामध्ये. तर तुमच्या ऑर्गनाईज करणार आहे, ऑर्गनाईज म्हणजे इथं तुम्ही तो माइंड मॅप बनवणार आहे. ओके, त्याच्यानंतर तुम्ही काय करणार आहे, तुमची इन्फॉर्मेशन ॲनालाइज करणार आहे, नंतर तुम्ही त्यांना मॅनेज करणार आहे खूप साऱ्या इन्फॉर्मेशनची, नंतर तुम्ही इन्फॉर्मेशन ती प्रेझेंट करणार आहे लक्षामध्ये. आणि ती प्रेझेंट खूप छान करायची. आणि ह्याच्यानंतरचा माइंड मॅप माझ्याकडनं राहिला, यू विल गेट सुपर डुपर मार्क्स लक्षामध्ये. ओके, सो बेस्ट ऑफ लक टू एव्हरीवन. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या सगळ्या गोष्टी म्हणजे प्रॅक्टिस करताय, एक्झामला तर शुभेच्छा देईनच मी, जी प्रॅक्टिस करताय परफेक्ट प्रॅक्टिस ते नक्की करा, करत राहा, नक्की मार्क्स वाढतील. आणि हो अजून एक, पेपर वाचताना जर एखादा शब्द क्लिक झाला तर तो शब्द नोट डाऊन करा आणि तो शब्द नक्की एसेमध्ये वापरा, मराठी असू द्या किंवा हिंदी असू द्या. रोज वर्तमानपत्र वाचायला वेळ लागत नाही, अग्रलेख मराठीचा पण वाचा आणि इंग्लिशचा पण वाचा. ओके, कारण एखादी खूप छान शब्द पटकन आपल्याला कळून जातो, तो शब्द लिहून ठेवायचा त्याच्या नोटबुकमध्ये. एक सेपरेट नोटबुक करा कोटसाठी, कवितांसाठी आणि असे शब्द. हा शब्द मी टाकून येणार आहे लक्षामध्ये. त्यामुळे ओकॅब्युलरी पण तुमची स्ट्रॉंग होईल. किंवा एखादा शब्द तुम्हाला म्हण आठवली प्रोवर्ब, तर ती डे टू डे लाईफमध्ये लिहून ठेवा, म्हणजे तुम्हाला एसेचा वेगळा वेळ काढायची गरज नाही पडणार आहे. फॉर एक्झाम्पल मी सांगते, तर एकदा लेख वाचताना मला हा वर्ड आठवला होता तुम्हाला, आता इथंच लिहिते मी, PPP. ओके, आता तुम्हाला जर ट्रिपल P विचारलं, इकॉनॉमिक समजा, तुम्ही समजा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप लक्षामध्ये, हे तुम्ही सांगून द्याल. पण ते मला इंडियन सेक्टर्समध्ये कळलंच होतं P काय, त्यांनी छान एक्सप्लेन केलं होतं की पब्लिक प्रायव्हेट, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. पब्लिक प्रायव्हेट ह्या Pचा अर्थ त्यांनी टाकला होता फिलॉन्थ्रॉफिकल. काय टाकला होता आता, फिलॉन्थ्रॉफिकल लक्षामध्ये लिहायचं नाही कारण वेळ खूप जास्त गेला, म्हणजे खूप लेंदी झालं लेक्चर. तर फिलॉन्थ्रॉफिकल पार्टनरशिप, तर हे जेव्हा तुम्ही एखादी इकॉनॉमिक्सच्या लेक्चरमध्ये टाकाल, हे तेव्हा तुम्ही ह्युमॅनिटीच्या लेक्चरमध्ये टाकाल, सॉरी एसेमध्ये टाकाल, मानवतेच्या एसेमध्ये टाकाल, हे इकॉनॉमी झालं. आणि एखादं डेव्हलपमेंटच्या लेक्चरमध्ये टाकाल, एसेमध्ये टाकाल डेव्हलपमेंटच्या, तर नक्कीच ह्याला तुम्हाला नक्कीच एखादा मार्क नक्कीच एक्स्ट्रा द्या, त्याला तुम्ही अंडरलाईन करणार आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट एसेमध्ये इज की यू हॅव इम्पॉर्टंट टॉपिकला तुम्ही अंडरलाईन करणार आहे, तुम्ही हायलाईट करणार आहे, कोट्स टाकलं वगैरे ते हायलाईट करत जाणार आहे लक्षामध्ये, किंवा इन्व्हर्टेड कॉमाज वगैरे वापरणार आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट झाली की यूज ग्रामर, सगळं ग्रामर, कोणी कोणास काय म्हणाले असेल आपण हे करतो, इन्व्हर्टेड कॉमाज देतो, पूर्णविराम देतो, स्वल्पविराम देतो, चिन्ह देतो, ह्या उद्गारवाचक वाक्य वापरतो. ह्याचा जेवढा वापर करता येईल, म्हणजे अगदीच भरपूर नाही. पुन्हा म्हणले डेकोरेशनचा वापर डिश छान दिसण्यापुरता. ओके, भूक भागण्यासाठी नाही, भूक भागण्यापुरती आपल्याला खाणंच खायचं, म्हणजे मेन कोर्स म्हणजे मेन डिश फिक्स आहे आपली याची. टॉपिंगचं म्हणजे तुमचं ग्रामर असेल, सुशोभीकरण, तर ह्याच्यामध्ये ग्रामरचा पण वापर करा, अंडरलाईन नक्की करा. ओके, धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा बेस्ट ऑफ लक.